फोन बंद ठेवू का माझा? काही गरज पडणार नाही ना? काय बंद ठेवता? माझा फोन बंद करू का? फोन पूर्णतः तुमची का सायलेंट मोडवर? आपण फेसबुक लाईव्ह झालेलो आहोत आणि सगळ्यांना माझा नमस्कार. माझं नाव समीक्षा. लोकबिरादरी तर्फे मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. लोकबिरादरी प्रकल्पातर्फे ही जी ऑनलाईन वेबिनार होतीये त्याच्यामध्ये आज विनोद शिरसाट सर आपल्या सोबत आलेले आहेत आणि आम्हाला खूप आनंद होतोय की सर आमच्याशी बोलणार आहेत. इथून पुढची सूत्र मी माझे सहकारी आहेत मनीषा पवार त्यांच्याकडे देते आणि ते तुमच्याशी आणि विनोद सरांशी संवाद साधणार. सर्वांना नमस्कार. स्वामी विवेकानंदाचे एक वाक्य आहे, एक विचार को चुनो, उस विचार को अपना जीवन बना लो. जियो उस विचार में, प्रत्येक इंद्रियों को, मांसपेशियों को, मस्तिष्क को उस विचार से भर दो, बाकी सब विचारों को छोड़ दो. सफलता का यही मार्ग है. त्यांचे हे वाक्य आपल्याला विचारांचा महत्व आणि शक्तीबद्दल प्रेरित करतात. आजच्या आपला विषयही ह्याच्यावरच आहे. वैयक्तिक पातळीवर जरी आपण स्वतंत्र असलो तरी वैचारिक पातळीवर आपण स्वतंत्र आहोत का? स्वतंत्र विचार करणं आणि त्याला व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे का? आपण मुलांना शाळेत पाठवतो त्यांनी त्यांचे व्यक्तिमत्व घडावं म्हणून, पण शाळेच्या शिक्षणाने मुलं स्वतःबद्दल, समाजाबद्दल, शासन व्यवस्थाबद्दल ह्यांच्या सगळ्यांचा विचार करतात का? की शिक्षकांनी दिलेली माहिती स्वतःचा विचार म्हणून मांडतात. जर असं असेल तर असे शिक्षणाचा काही उपयोग आहे का? आणि विचार जर स्वतंत्र नसतील तर त्यांचे अस्तित्व स्वतंत्र असेल का? मुळात स्वतंत्र अस्तित्व आहे असं आपल्याला म्हणता येईल का? किंवा मुलं विचार जर करत असेल तरी त्या विचारांना दिशा आहे का? एखादा विचार त्यांना प्रगतीच्या मार्गावर नेईल की अधोगतीच्या मार्गावर नेईल ते कसं समजणार? हे सगळं समजून घेण्यासाठी आजची चर्चेमध्ये आपल्या सोबत आहे साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाट सर. विनोद सर मागील 14 वर्षांपासून साधना साप्ताहिकात कार्यरत आहे. सुरुवातीचे 7 वर्षे ते युवा संपादक व कार्यकारी संपादक म्हणून त्यांनी कार्य केले आहे आणि नंतरची 7 वर्षापासून संपादक म्हणून कार्यरत आहे. मागील 10 वर्षापासून साधना प्रकाशनाचे संपादक आणि गेल्या 1 वर्षापासून कर्तव्य साधना या डिजिटल पोर्टलचे सुद्धा संपादक आहे. त्यांनी साधना साप्ताहिकात लिहिलेल्या निवडक संपादकीय लेखांचे पुस्तक सम्यक सकारात्मक या नावाने, तर तरुणाईसाठी लिहिलेल्या लाटा लहरी व थर्ड अँगल या 2 सदरांची 2 छोटी पुस्तकेही प्रकाशित झाली आहे. मला प्रभावित करून गेलेला सिनेमा व अन्य काही पुस्तकाचेही संपादन त्यांनी केलेले आहे. आता मी विनोद सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी. नमस्ते समीक्षाताई, मनीषाताई, लोकबिरादरी मधील सर्व शिक्षक आणि ऑनलाईन हा कार्यक्रम जे लोक पाहतात ते सर्व मित्र हो. सर्वांना आवाज येतोय? हो हो सर. हा, मी कंटिन्यू करू. आता मला कोणी दिसत नाहीये. हा, बरोबर ना? हो 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 व्यवस्थित चालू आहे. साधारणतः 2 आठवड्यांच्या पूर्वी जेव्हा समीक्षाताईंनी मला पहिल्यांदा आजच्या या कार्यक्रमामध्ये एका विषयावर बोलण्याच्या संदर्भात विचारलं, तेव्हा स्वाभाविकच आपला सर्व हा श्रोतावर्ग किंवा शिक्षक वर्ग कोण आहे आणि त्यांना काय स्वरूपाचा विषयावर मी बोललेलं आवडणार आहे असा प्रश्न मी त्यांना विचारला. मला 3 कारणामुळे विशेष आनंद झाला त्यांनी जेव्हा निमंत्रण दिलं आणि या कार्यक्रमाला मी बोलण्यासाठी संमती दिली. त्याची 3 कारणं. एक, लोकबिरादरी मधून अशा प्रकारचं आमंत्रण येणं, तिथल्या शिक्षकांच्या समोर संवाद करण्याची संधी मिळणं हा आनंदाचा पहिला भाग होता. दुसरा भाग असा होता
की समीक्षाताईंनी असं सांगितलं की आमच्याकडच्या काही शिक्षकांनी थर्ड अँगल नावाचं माझं एक छोटं पुस्तक वाचलेलं आहे आणि थर्ड अँगल मधला एक लेखही त्यांनी वाचून दाखवलेला आहे आणि त्यामुळे या लेखकाला आपल्या या कार्यक्रमामध्ये भाषणासाठी निमंत्रित करावं अशा प्रकारची मागणी शिक्षकांच्याकडूनच आलेली आहे. असं जेव्हा मला समीक्षाताईंनी सांगितलं तेव्हा आनंदाचा तो दुसरा एक भाग होता. आणि या दोन्हीच्याही इतकाच तिसरा आनंदाचा भाग असा की विषय काय असावा, तर त्या मला असं म्हणाल्या की आपण विचार कसा करावा या विषयावर तुम्ही एक अर्धा तास किंवा 40 मिनिटं बोलावं आणि त्यानंतर मग आमच्या शिक्षकांच्या बरोबर प्रश्न उत्तर होतील. असा सर्व मिळून कार्यक्रम साधारणतः 1.25 ते 1.5 तास असा होईल. जेव्हा हा तिसरा मुद्दा मी ऐकला की विचार कसा करावा या विषयावर मी बोलावं, तेव्हा मला फार आनंद झाला. आधीच्या 2 मुद्द्या इतकाच किंबहुना त्यापेक्षा थोडा जास्त. त्याचं कारण असं, आणि जे मी त्याच वेळी समीक्षाताईंना सांगितलं पण लगेच, की साधारणतः 2007 किंवा 8 मध्ये डॉक्टर दाभोलकरांना आमचेच साधनाचे एक ज्येष्ठ सहकारी इन्फॉर्मल गप्पामध्ये असं विचारत होते की तुम्ही संघटन कसं करता, संघटन करण्यासाठी माणसं कशी जोडता. आणि त्याचं एक सूत्र डॉक्टर दाभोलकरांनी असं सांगितलं होतं, महत्वाचं सूत्र, आणखी बरेच असतील तरी, की ज्या माणसाला जे काम चांगलं करता येतं आणि ते काम करायला आवडतं त्या माणसांच्याकडे मी काम सोपवतो. त्यामुळे माझं सर्व बाकीचं संघटन आणि इतर त्रास, संघटन सोपं जातं आणि इतर त्रास कमी होतो. पुढे त्यांनी त्याचं असंही एक्सप्लेनेशन दिलं होतं की काही माणसांना विशिष्ट चांगलं करता येतं मात्र त्याच्यात फारसा रस नसतो आणि उलटही होतं. काही माणसांना विशिष्ट कामामध्ये रस असतो पण ते चांगलं करत नाही. तर हे सूत्र जेव्हा आमच्या त्या ज्येष्ठ सहकाऱ्यांनी ऐकलं, त्यांचं नाव दत्ता वांद्रे, तेव्हा त्यांनी गमतीत डॉक्टर दाभोलकरांना 2-3 प्रश्न आणि उलटही होतं. तर हे सूत्र जेव्हा आमच्या प्रश्न विचारले की एक्स माणसाला काय आवडतं किंवा एक्स माणूस टिपणातून वायला काय येतं, झेडला काय येतं, आणि डॉक्टरांनी त्याची काही उत्तरं दिली. आणि तेव्हा मग शेवटचा प्रश्न त्यांनी विचारला की विनोदला काय आवडतं आणि त्याला काय चांगलं करता येतं. माझा असा अंदाज होता की डॉक्टर दाभोलकर त्यांना असं उत्तर देतील की त्याला चांगलं लिहिता येतं, त्याला चांगलं संपादन करता येतं, त्याला चांगलं वाचन करता येतं. परंतु अनपेक्षितपणे डॉक्टर दाभोलकरांनी ते आमच्या ज्येष्ठ सहकाऱ्यांना असं उत्तर दिलं की त्याला चांगला विचार करता येतो. ही आठवण मला समीक्षाताईंनी जेव्हा हा विषय दिला तेव्हा ती मला फार तीव्रतेने झाली आणि आतापर्यंत मला या विषयाच्या अनुषंगाने त्याच्या पेरिफेरीला अशी विषय दिले गेले बोलण्यासाठी, पण थेट विचार कसा करावा हा विषय मात्र कधीच कोणी दिलेला नव्हता. आणि ज्या डॉक्टर दाभोलकरांना 10-12 वर्षापूर्वी असं वाटलं होतं की मला विचार चांगला करता येतो, तर तो कसा चांगला विचार करता येतो किंवा विचार कसा करावा याच्या संदर्भात आपणच आपला शोध या निमित्ताने घेऊ शकू, नंतर शिक्षक वर्गाच्या समोर मांडू शकू आणि आपणच आपली परीक्षा घेऊ की हे जे काही आपलं वाटणं आहे विचार करण्याच्या संदर्भातलं हे आपण शिक्षकांच्याकडून तपासून घेऊ. आणि त्यामुळे मी ती संधी आज घेतलेली आणि मला त्याचा विशेष आनंद होतोय. माझ्या मूळ विषयाकडे येण्याच्या आधी आणखी एक मुद्दा मला असं वाटतं की इथं तुम्हा सर्वांच्या समोर सांगितला पाहिजे. तो असा की विचार कसा करावा याबद्दल मी बोलणार आहे, तुम्ही ऐकणार आहात, नंतर प्रश्न उत्तर होणार आहेत. परंतु त्याआधी मी तुम्हाला असं सांगेन की भाषणं कशी ऐकावीत याच्याबद्दलच 1 किंवा 2 मुद्दे मला सांगायचे. पहिली गोष्ट अशी की कोणत्याही वक्त्याचं भाषण आपण ऐकायला बसतो तेव्हा एक प्रश्न आपण स्वतःच्या मनाशी विचारला पाहिजे किंवा जाणून घेतला पाहिजे, माहिती घेतली पाहिजे. ती अशी की हा वक्ता जनरलिस्ट आहे का स्पेशालिस्ट आहे, 2 पैकी कोणत्या कॅटेगरीतला आहे हे श्रोत्यांनी शक्य असेल तर त्या भाषण सुरू होण्याच्या आधीच
समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नसेल तर वक्त्याने तरी तसं सांगितलं पाहिजे. याचं कारण जनरलिस्ट वक्त्यांची स्वतःची अशी काही बलस्थानं असतात आणि मर्यादा असतात. तसंच स्पेशालिस्ट वक्त्यांची पण काही बलस्थानं असतात आणि मर्यादा असतात. स्पेशालिस्ट वक्ता काय करतो? एका विशिष्ट विषयामध्ये अधिक खोल जातो आणि त्या विषयातली सगळी गुंतागुंत, त्याच्यातले ताणे-बाणे, त्याच्यातले मायक्रो डिटेल्स हे श्रोत्यांच्या समोर उलगडून दाखवतो. जनरलिस्ट काय करतो? जनरलिस्ट वक्ता त्याच विषयावरचा जरी असेल तरी तो विशिष्ट विषयाच्या खोलात जात नाही, मात्र त्या विषयाचे धागेदोरे अन्य कोणत्या कोणत्या विषयांना कसे भिडलेले आहेत, त्याच्यातली गुंतागुंत तो उलगडून दाखवण्याचा प्रयत्न. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की दोन्हीची पण आपल्याला गरज आहे. जनरलिस्ट वक्त्यांची पण गरज आहे आणि स्पेशालिस्ट वक्त्यांची पण गरज आहे. किंबहुना मी तर पुढे जाऊन असंही म्हणेन की प्रत्येक विषय दोन्ही प्रकारच्या वक्त्यांच्याकडून आपण जर समजावून घेतला तर तो विषय तर खोलात समजेलच, परंतु तो विषय अन्य कोणत्या कोणत्या विषयांना किंवा क्षेत्रांना भिडतो हे अधिक चांगलं समजलं तर आपल्याला त्या विषयाचं आकलन हे खूप जास्त चांगल्या प्रकारे होऊ शकेल. आता आजचा जो आपला विषय आहे, विचार कसा करावा, या संदर्भात मी जनरलिस्ट आहे का स्पेशालिस्ट आहे? तर स्वाभाविक आहे की तुम्हा सर्वांना याची बऱ्यापैकी माहिती असेल की कोणत्याही नियतकालिकाचा किंवा दैनिकाचा किंवा टीव्ही चॅनलचा संपादक हा प्रामुख्याने जनरलिस्ट असतो. विशिष्ट कार्यक्षेत्र, विशिष्ट विषय त्याच्या अभ्यासाचा जरूर असतो, पण अनेक वेगवेगळे विषय आणि त्याच्यातली गुंतागुंत हीच त्याच्या कामाची गरज असते. तर त्या अर्थाने मी एक जनरलिस्ट वक्ता आहे. मग विचार कसा करावा याच्याबद्दलचे स्पेशालिस्ट वक्ते कोण असू शकतात? मला असं वाटतं की मानसशास्त्राच्या क्षेत्रातील लोक किंवा तज्ञ हे या विषयावरचे स्पेशालिस्ट असू शकतात. तत्वज्ञानाच्या क्षेत्रातले लोक सुद्धा या विषयावरचे स्पेशालिस्ट असू शकतात. समाजशास्त्राच्या क्षेत्रातले लोक या विषयाचे स्पेशालिस्ट असू शकतात. आणखी पण काही नावं सांगता येतील, परंतु आपला विषय सुरू करण्याच्या आधी आणि एका जनरलिस्ट वक्त्याचं भाषण ऐकण्याच्या आधी तुम्हाला हे मी विनंती करेल तुमच्या सर्व संयोजकांना, ते अशी की कधीतरी पुढच्या काळात विचार कसा करावा याच्या संदर्भात एखाद्या फिलॉसॉफी मधल्या तज्ञाचं किंवा समाजशास्त्रामधील तज्ञाचं भाषण जर एखादं आयोजित करता आलं तर उलट मी आता जे बोलणार आहे त्याला आणखी काही वेगळे डायमेन्शन्स हे तुमच्या समोर खूप चांगल्या पद्धतीने येऊ शकते. कारण ते तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून विचार कसा करावा किंवा समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार कसा करावा किंवा मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार कसा करावा याबद्दल बोलू शकते. मी आता बोलेल ते जनरलिस्ट. पुढचा मुद्दा, आता विषयाला भिडताना मला सुरुवातीलाच हे स्पष्ट केलं पाहिजे की ऑलरेडी प्रत्येक माणूस हा विचार करतच असतो आणि चांगलाही विचार करत असतो, बऱ्यापैकी सुसंगतही विचार करत असतो. तसं नसतं तर आपलं हे आजचं सगळं समाज जीवन चालूच राहिलेलं नसतं. मग तरीही आपण हा विषय का घेतला? तर विचार माणसं करतातच आहे, मात्र तो विचार अधिक चांगला करत जाणं. माणसं साधारणतः सुसंगत विचार करतात, परंतु अधिक सुसंगत विचार करणं. माणसं तर्कसंगत पद्धतीने विचार करत असतात, पण ते तर्कशुद्ध होण्याच्या दिशेने कसं जास्तीत जास्त जाता येईल, आणि हे सर्व कशासाठी? तर वास्तवाच्या जवळ जाण्यासाठी, वास्तव जास्तीत जास्त चांगलं समजून घेण्यासाठी. वास्तव म्हणताना एखादी विशिष्ट व्यक्ती समजून घेणं असेल, विशिष्ट घटना समजून घेणं असेल, विशिष्ट प्रसंग समजून घेणं असेल, किंवा विशिष्ट प्रश्न समस्या समजून घेणं असेल, किंवा विशिष्ट कार्यक्षेत्राचा अभ्यास करणं असेल, ते ह्या सगळ्या प्रक्रियेत आपण विचार जर अधिक चांगला, अधिक तर्कसंगत, आणि याला चांगलं नाव जर द्यायचं म्हटलं तर रॅशनल, विवेकवादी. रॅशनल मध्ये याच्यात भावना आणि बुद्धी दोन्ही पण गृहीत धरलेले आहे. तर अशा पद्धतीने आपण जास्त चांगला विचार करणं या संदर्भातली आपली आजची ही चर्चा आहे.
पुढचा मुद्दा मला हा पण मांडला पाहिजे की प्रत्येक प्राणी, अन्य जीवसृष्टीमधले आणि माणूस याच्यामध्ये एक मूलभूत फरक, जर कोणता किंवा माणूस प्राणी अन्य कोणत्याही प्राण्याच्या पेक्षा जास्त बलशाली ठरला असेल संपूर्ण आपल्या सिव्हिलायझेशन मध्ये, तर त्याचं एकच एक कारण कोणतं, तर माणसाचा मेंदू हा अन्य कोणत्याही प्राण्यांच्या पेक्षा जास्त प्रगत आहे, जास्त सक्षम आहे, जास्त ताकदीचा आहे. अनेक लोकांना असं वाटत असेल की डायनासोर्स किंवा हत्ती किंवा अन्य मोठे प्राणी, जंगली प्राणी यांचे मेंदू खूप मोठे असतात. तर खरी गंमत अशी आहे की सर्वात जास्त मोठा मेंदू आकाराने हा सर्व प्राणीसृष्टीमध्ये माणसाचा आहे. पण तो केवळ माणसाचा मेंदू मोठा आहे या कारणामुळे माणूस नावाचा प्राणी हा या पृथ्वी तलावर सर्वश्रेष्ठ ठरला त्याच्या कर्तृत्वाने, असं नाही. तर माणसाकडे असलेली विचार करण्याची शक्ती ही अन्य कोणत्याही प्राण्यांच्या पेक्षा अगणित पटीने, लक्षावधी किंवा कोट्यावधी पटीने जास्त आहे. कोणत्याही सर्वसामान्य माणसाची विचार करण्याची शक्ती ही अन्य कोणत्याही प्राण्यांच्या पेक्षा लक्षावधी किंवा कोट्यावधी पटीने जास्त. हे आता बोललो की आणि जर फरक असेल, व्यवस्थित चाललंय ना? हो सर, हो हो. मध्ये लोक जॉईन होतात तर त्यांचे माईक चुकून चालू राहतात, आम्ही लगेच इथून बंद करतोय. पण हो, तुम्ही पण काही डिस्टर्बन्स आला तर मला कळवा तेवढं. हा. हो हो चालेल. तर अन्य प्राणी आणि माणूस प्राणी, तर माणूस हा असा प्राणी आहे की ज्याच्याकडे विचार करण्याची शक्ती ही अन्य प्राण्यांच्या तुलनेत लक्षावधी किंवा कोट्यावधी पटींनी जास्त आहे, आणि म्हणून माणूस सिव्हिलायझेशन किंवा संस्कृती आकाराला आणू शकला. अन्य प्राणी जे काही शतक किंवा काही सहस्त्र इतक्या वर्षापासून, काही तर लक्षावधी आहे, मात्र ते प्राणी त्यांच्यामध्ये अशी काही संस्कृती माणसाची जशी आहे तशी आकाराला आल्याचं दिसत नाही. म्हणजे ते त्यावेळी कपडे घालत नसतील, आजही कपडे घालतात. त्यावेळी ते ज्या प्रकारे शिकार करत होते किंवा त्यांचं खाद्य घेत होते, आज त्यावेळी त्यांची जी काही घरटी किंवा गुहा असतील त्या आणि आज याच्यामध्ये काहीही फरक झालेला नाही. माणसाने जसं शेतीचा शोध लावला, घरं बसवली, नंतर एक कुटुंब संस्था आकाराला आली, विज्ञान आणि तंत्रज्ञान आकाराला आलं, समाज व्यवस्था आकाराला आल्या, भाषा अधिक प्रगल्भ झाल्या, विज्ञान तंत्रज्ञानातून माणसाने पृथ्वीच्या पलीकडे आणि पृथ्वीच्या आतमध्ये कितीतरी भराऱ्या मारल्या. यापैकी काही अंशाने सुद्धा कर्तृत्व अन्य कोणत्याही प्राण्याला दाखवता आलेलं नाही. प्राण्यांची मी श्रेष्ठ कनिष्ठता या अर्थाने म्हणत नाही. ह्युमन सिव्हिलायझेशन का होऊ शकलं, तर माणसाकडे असलेली विचार करण्याची शक्ती. आता मग आजच्या आपल्या भाषणाचा जो मुद्दा येतो की विचार करतच आलेले माणसं, तुम्ही आम्ही आपण सर्वजण विचार करत आलेलो आहे. जन्माला आल्यापासून तर साधारणतः मृत्यूपर्यंत माणसं विचारच करतात. विचार करतात म्हणून तर कुटुंब संस्था टिकून राहतात, म्हणून तर आपण शाळा कॉलेजांच्या मध्ये शिकतो, म्हणून तर आपण ऑफिसाच्या मध्ये काम करतो, म्हणून तर आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो, त्या प्रकारचं काम करण्यासाठी स्वतःच्या पलीकडे जातो. तर हे सगळं विचार केल्याशिवाय शक्य नाही. मग आता आपल्याला पुढे आपल्या स्थळाशी जरा बुडी घ्यावी लागेल की माणूस विचार करायला कसा लागतो किंवा विचार करण्याची प्रक्रिया कशी आकार घेते. मलाही माहिती आहे की अजूनही मानसशास्त्र पुरेसं प्रगल्भ झालेलं नाही. मेंदूची एकूण संरचना ही जगातील शास्त्रज्ञांना पुरेशी उलगडलेली नाही. त्याच्यामुळे तो खूप गहन आणि गंभीर विषय आहे. परंतु आपल्याला जे ज्ञात आहे सर्वांना, विशेषतः मी असे म्हणेल की शिक्षकांना, त्याच गोष्टीचं जर आपण उत्खनन केलं तर माणूस विचार करण्याची जी प्रक्रिया असते ती कशी सुरू होते किंवा कशी आकार घेते हे तुम्हालाच ऑब्झर्वेशन जर केली तर ते लक्षात येतं. आपल्याला असं लक्षात येईल की साधारणतः 4 किंवा 5 वर्षांचं मूल होतं तेव्हा त्याला एक औपचारिक शिक्षण किंवा फॉर्मल एज्युकेशन देण्याची प्रक्रिया सुरू होते. परंतु तोपर्यंत किंवा बालवाडीत जाण्याच्या पूर्वीपर्यंत
मूल शिक्षण घेतच असतं. आपण असं म्हणू की जन्म ज्यावेळी होतो तेव्हापासून ते मुलगा असेल मुलगी असेल यांचं शिक्षण सुरू झालेलं असतं. आणि स्वाभाविक आहे की कोणत्याही मुलाची किंवा मुलीची आई ही त्याची पहिली शिक्षिका असते. मग ते जन्माला आलेलं मूल स्वाभाविक आहे की काही गोष्टी म्हणजे श्वास घेणं हे निसर्गतः आलेलं असतं. तहान लागली तर त्या प्रकारची मागणी येणं आणि ती पुरवली जाणं ही पण एक शारीरिक नैसर्गिक गरज म्हणून असेल. मात्र ते मूल त्याला बोलायला शिकवणं, ऐकायला शिकवणं, जे काही ऐकता येतं त्याचा अर्थ लावायला शिकवणं, ही प्रक्रिया पहिल्यांदा त्या छोट्या मुलाची आई आणि अर्थातच घरातले अन्य लोक यांच्यापासून सुरू होते. म्हणजे जन्मतः मुलाला भाषा शिकवण्याची प्रक्रिया सुरू होते. भाषेचं ग्रामर नाही शिकवलं जात. ग्रामर आपण थेट फॉर्मल एज्युकेशन घ्यायला लागतो तेव्हा सुरू होतं. परंतु घरातली माणसं जन्माला आलेल्या नवजात बालकाला भाषा शिकवण्याचं काम करतात. आणि ती किती शिकवतात? तर त्या मुलाला सुसंगत पद्धतीने शब्द जोडता येतील, इतरांनी सांगितलेली वाक्य कळतील आणि त्याला इतरांच्याकडे काही मागणी नोंदवायची असेल तर ती काही वाक्यामध्ये सांगता येईल, इथपर्यंतची भाषा त्या मुलाला किंवा मुलीला ती घरातून शिकवलेली असते. आता आपल्या लक्षात येतं की केवळ भाषेतले शब्द आपण उच्चारतो आणि ते मूल फॉलो करतं, एवढंच ते मूल मोठं होत असताना पुरेसे ठरत नाही. आणखी थोडं खोलात जाऊन विचार केला तर असं लक्षात येतं की घरातली माणसं त्या छोट्या बालकाला गणित पण शिकवत असतात. अधिकृतपणे आकडेवारीचं गणित हे शाळेत जायला लागल्यानंतर शिकवलं जातं शिक्षकांच्याकडून. मात्र त्या नवजात बालकाला गणित शिकवण्याची प्रक्रिया सुद्धा भाषेच्या नंतर काही काळाने सुरू होते. भाषा थोडी थोडी ते मूल शिकायला लागलं की पुढे गणित शिकवायला सुरुवात होते. हे गणित आकडेमोडीचं नसतं, परंतु त्या मुलाला किंवा मुलीला चालायला शिकवणं असेल, खाण्याच्या संदर्भातलं शिकवणं असेल, तेव्हा गणित सुरू होतं. तिथं प्रमाणाचं गणित आपोआप येतं. तिथं काळ, काम, वेग याचं गणित येतं. म्हणजे लहान मूल जर चालायला लागणार असेल तर इतक्या वेगाने तू चालू नकोस, इतकं मोठं पाऊल तू टाकू नकोस किंवा कशाच्या तरी आधारावर उभं राहिलं पाहिजे. बोट धरून उभं राहायला हवं. रांगायचं असेल तर कसं रांगायचं, हळूहळू, खूप वेगाने नको. हे जे काही शिकवणं असतं हे जर आपण नीट समजून घेतलं तर असं लक्षात येतं की आपण त्या छोट्या मुलाला गणित पण शिकवायला सुरुवात केली असते. घास किती मोठा घ्यायचा आणि लहान घ्यायचा, पाणी एका वेळी किती प्यायचं किंवा तो ग्लास कसा धरायचा, ही सगळं शिकवण्याची प्रक्रिया ही गणिताशी संबंधित आहे. आता मी याच्या फार खोलात न जाता आणि पुढे सरकताना मी एवढंच मुद्दा ठसवू इच्छितो की भाषा आणि गणित हे दोनही विषय इन्फॉर्मल पद्धतीने, अनौपचारिक पद्धतीने शाळेत जाण्याच्या आधी आणि जे पालक किंवा घरातले कुटुंबीय किंवा आई वडील कधीही शाळेत गेलेले नसतात ते सुद्धा त्या लहान बालकाला गणित आणि भाषेचं शिक्षण देत असतात. हेच गणित आणि भाषेचं शिक्षण औपचारिकपणे आपल्याला शाळेमध्ये द्यायला सुरुवात होते. आणि मग जगातल्या कोणत्याही देशामध्ये कोणत्याही भाषेतलं शिक्षण अगदी बालवाडीत किंवा पहिल्या वर्गामध्ये जेव्हा द्यायला सुरुवात होते तेव्हा त्याचा प्रारंभ हा गणित आणि भाषा या दोन्ही पासूनच सुरू होतो. हा मुद्दा लक्षात घेतला तर असं आपल्याला वाटतं की मग माणसाची विचार करण्याची जी प्रक्रिया आहे त्या दोन्हीचा पाया हा भाषा आणि गणित आहे. मग पुढचा असा मुद्दा येतो की जर तुम्हाला अधिकाधिक चांगला विचार करायचा असेल, जो आजचा आपला विषय आहे, तर त्याच्यासाठी तुमचा पाया पक्का पाहिजे. म्हणजे काय, तर तुमची भाषा खूप चांगली प्रगल्भ व्हायला हवी. गुंतागुंतीच्या सगळ्या कल्पना ह्या समजण्याची ताकद किंवा कुवत त्या मुलामध्ये डेव्हलप व्हायला हवी. तसाच प्रकार गणिताच्या बद्दल आहे. प्रत्यक्षात आकडेवारी गणिताची ही खूप नंतर येते.
परंतु गणित शिकणं ही प्रक्रिया जी सुरू होते त्याच्या आधी त्याला लॉजिक आपण ज्याला म्हणू, तार्किक पद्धतीने म्हणजे संगती लावणं, काही शब्दांची संगती असेल, काही वाक्यांची संगती असेल, कारण संगतवार वाक्य लावल्याशिवाय त्याचा अर्थ लागत नाही. संगतवार शब्द लावल्याशिवाय वाक्य तयार होत नाही. कोणतेही उलट-सुलट जर वाक्य लावली तर त्या वाक्याचा अर्थ नाही, आणि उलट-सुलट वाक्य उच्चारली तरी त्याच्यातून नीट अर्थबोध होत नाही. म्हणजे तिथे सुद्धा गणिताचा वापर केलेला असतो. वर्गीकरण नावाचा जो काही प्रकार आपण म्हणतो, नंतर क्लासिफिकेशन करणं, तर ते खरं तर तिथं गणिताचा तो भाग असतो. तर हे लहान मूल शाळेत जाण्याच्या आधी जर त्याला भाषा खूप चांगल्या प्रकारे शिकवता आली आणि जर त्याला त्याचं लॉजिक जर चांगलं आपल्याला डेव्हलप करता आलं, म्हणजे गणिताचा गाभा काय असेल तर लॉजिक. लॉजिक म्हणजे तर्कशास्त्र. तर्कशास्त्र म्हणजे संगत लावणं, संगतवार विचार करण्यासाठीची जुळवाजुळव करणं. मग पहिल्यांदा संकलन करणं, वर्गीकरण करणं, मग विश्लेषण करणं, ही जी प्रक्रिया आहे. तर गणित आणि भाषा ह्या दोन्हीच्या संदर्भात मुद्दा पुन्हा एकदा हा आपण लक्षात घेतला पाहिजे की भाषेचं ग्रामर नंतर आकाराला येतं, मूल ग्रामर नंतर शिकतं, तसंच गणिताची आकडेवारी नंतर शिकतं. प्रत्यक्षात गणिताचा वापर करायला म्हणजे लॉजिकली विचार करायला हे आधीच मूल शिकतं, आणि भाषा बोलणं किंवा ऐकणं हे मूल अगोदर शिकतं. पुढचा मुद्दा आता असा येतो की भाषा आणि गणित हे अधिकाधिक तुमचं प्रगल्भ होत गेलं तर आणि तरच मानवी विकास किंवा मानवी संस्कृतीचा विकास या दिशेने आपल्याला जाता येतं. मग या दोन्हीचा बेस पक्का करायचा म्हणजे काय, तर स्वाभाविक आहे की भाषेचे आपण एक 4 जर घटक मानले किंवा 4 आयाम मानले, म्हणजे एक बोलणं, दुसरं ऐकणं, तिसरं लिहिणं आणि चौथं वाचणं. बोलणं आणि ऐकणं हे शाळेत जाण्याच्या आधी सुरू होतं. वाचणं आणि लिहिणं हे मात्र प्रत्यक्षात शाळेत गेल्यानंतर सुरू होतं. आणि मग भाषेच्या सगळ्या गुंतागुंती अधिकाधिक त्याच्यातल्या संकल्पना स्पष्ट करण्यासाठी तुम्हाला किंवा कोणालाही कमी वेळेत, कमी श्रमात, कमी खर्चात जास्तीत जास्त उपयुक्त ठरणारा प्रकार कोणता, तर वाचन आणि लेखन. आणि म्हणून जर लहान असतानाच मुलांचं बोलणं जर अधिकाधिक आपण त्यांचा शब्दसाठा वाढवला, ऐकण्यामध्ये त्यांना चांगला अर्थ लावता येणं, निसर्गाचं संगीत असेल नाहीतर समोरच्या माणसाचं बोलणं असेल, हे कान जर चांगले तयार झाले तर ह्या 2 प्रक्रिया चांगल्या त्याला करता यायला लागल्या, तर त्याच्या पुढचा टप्पा हे वाचणं आणि लिहिणं याच्यामध्ये त्याला अधिक त्याचा पाया पक्का व्हायला हवा. तसाच प्रकार गणित इन्फॉर्मल पद्धतीने शाळेत जाण्याच्या आधी सुरू होतं, मात्र शाळेत गेल्याच्या नंतर गणितामध्ये आकडेवारी येते, मग त्याच्यामध्ये समीकरणं येतात, त्यामध्ये वर्गीकरण येतं. अगदी तुम्ही प्राथमिक गणित जर बघितलं तर हेच असतं की इतके सगळे पक्षी आहेत, याच्यातला वेगळा पक्षी कोणता तो ओळखा, किंवा समोरच्या इतक्या वस्तू ठेवलेल्या आहेत, यापैकी वेगळ्या कॅटेगरीतली वस्तू कोणती. हे जे एकदम प्राथमिक गणित आहे, जिथे आकडेवारी दिसत नसेल तरी, तर हे पक्क आपण करायला हवं, म्हणजे त्यांना संगतवार विचार करायला प्रवृत्त करणं. स्वाभाविक आहे की गणित तुम्हाला तर्कसंगत विचार करायला लावतं, म्हणजे पहिल्यांदा डेटा गोळा करणं, त्याचं वर्गीकरण करणं, त्याचं विश्लेषण करणं, स्टेप बाय स्टेप पुढे सरकणं, नंतर उत्तरापर्यंत जाणं, जे काही उत्तर येतंय ते उत्तर बरोबर आहे का याचा पुन्हा एकदा मागे वळून ताळा घेणं. ह्या सगळ्या प्रक्रियेतून काही सूत्र आकाराला येतात. मग ती सूत्र जशीच्या तशी वापरता येईल. सूत्र हे परत एक असं टूल आहे की दुसरं काहीतरी मोठं कॉम्प्लिकेटेड गणित किंवा प्रश्न सोडवण्यासाठी हे सूत्र जे सिद्ध झालेलं आहे, जे तुमच्या अभ्यासातून आकाराला आलेलं आहे, हे तिथं वापरलं की तुमचं गणित अधिकाधिक पुढे जाण्याची शक्यता असते. तर मला असं वाटतं की गणिताची आवड ही आपल्या सर्व शाळांच्या मधून, विशेषतः प्राथमिक शाळांच्या मधून खूप मोठ्या प्रमाणात जर चांगली डेव्हलप झाली
तर त्याचा एकूण विचार प्रक्रियेला खूप फायदा होतो. तर्कसंगत विचार करण्यासाठी, वास्तवाच्या जवळ जाण्यासाठी. कारण स्टेप बाय स्टेप तुम्ही सरकता, मधूनच उत्तर काढायच्या दिशेने जात नाही. सूत्र वापरण्याचा तुम्ही शक्यता वाढते जीवनामध्ये शिकलेली. आणि भाषा पण जर आपली खूप चांगल्या प्रकारे म्हणजे चारही भाषिक क्रिया, बोलणं, ऐकणं, वाचणं, लिहिणं, ह्या जर खूप चांगल्या प्रगल्भ आपण करू शकलो, तर गणित आणि भाषा ह्या दोन्हीचा असा एक संयोग होतो. असं एक संयोग होतं म्हणजे विज्ञानाच्या भाषेमध्ये त्याला कॉम्पोनंट म्हणता येईल. ते सेपरेट नाही करता येत. हे इतकं अविभाज्य होऊन जातं. आणि मला असं वाटतं की तिथे कुठेतरी विचार प्रक्रिया आकाराला येते. विज्ञान हे त्याच्या पुढे सुरू होतं. एकदा तुम्हाला लॉजिकल विचार करता यायला लागला की विज्ञान सुरू होतं आणि विज्ञानाचं मग आपल्याला हे सूत्र जगभर आपल्याला माहितीये, जे आपण खूप वेळा अभ्यासलेलं असतं, की पहिल्यांदा निरीक्षण घेणं, नंतर त्याच्यावरून विश्लेषण करणं, त्याच्यावरून अनुमान काढणं, निष्कर्ष काढणं आणि पुन्हा ते सगळं तपासून बघणं. प्रयोग करणं, मधली एक स्टेप राहिली, ती प्रयोग करणं, की हे खरं का खोटं, चुकलं असेल तर कशामुळे, बरोबर आलं असेल तर कशामुळे. तर मी असं म्हणेल की मग भाषा, भाषेकडून गणित आणि गणिताकडून विज्ञान. विज्ञान हा असा एक मार्ग आहे विचार प्रक्रियेतला, की जो तुम्हाला सत्याच्या जास्त जवळ घेऊन जाण्याची शक्यता असते आणि सार्वत्रिक सत्याच्या जवळ जाणं. ऍब्सोल्यूट ट्रूथ असा काही प्रकार अस्तित्वात नसतो असं विज्ञान सांगतं, परंतु त्या विषयाकडे मी आता येत नाही. ढोबळ मानाने सत्याचे 3 प्रकार सांगितले. एक आर्टिस्टिक ट्रूथ म्हणजे कलात्मक सत्य. दुसरं ज्याला आपण म्हणू हिस्टॉरिकल ट्रूथ, ऐतिहासिक सत्य. आणि तिसरं सायंटिफिक ट्रूथ म्हणजे वैज्ञानिक सत्य. आर्टिस्टिक ट्रूथ वर्क्स ऑन एक्सपिरियन्स, तुमचा अनुभवावर आधारलेलं ते तुमचं कलात्मक सत्य. हिस्टॉरिकल ट्रूथ वर्क्स ऑन डॉक्युमेंट, काय पुरावे आहेत, लिखित पुरावे काय आहेत किंवा अन्य साक्षी पुरावे काय आहेत, याच्यावर आधारलेलं ते ऐतिहासिक सत्य. सायंटिफिक ट्रूथ मात्र वर्क्स ऑन एक्सपेरिमेंट, जे प्रयोगावर आधारलेलं असतं ते सायंटिफिक ट्रूथ. आणि म्हणून जगभरामध्ये कुठेही सर्वमान्य असं कोणतं ट्रूथ माने सिद्ध झालेलं आहे ते. आता ही एकदा आपण प्रक्रिया बघितली की सत्याच्या जवळ जाणं हे पण आपल्या विचार प्रक्रियेचा भाग आहे. वास्तवाच्या जवळ जाणं हे पण आपल्या विचार प्रक्रियेचा भाग आहे. मग आपण आणखी पुढे येतो की गणित झालं, भाषा झालं आणि पुढे आलं विज्ञान. विज्ञानाच्या संदर्भात सुरुवातीच्या काळात साधारणतः एक मूल 17-18 वर्षांचं होतं. त्याच्यानंतरच्या काळात म्हणजे आपण तारुण्यात पदार्पण करतो, तेव्हा आपल्याला खूप जास्त प्रश्न पडायला लागतात. अनेक मुलांची जरा पूर्वतयारी जास्त झाली असेल, तर त्यांना मी सांगतोय त्या प्रकारचे प्रश्न थोडे लवकर पडतात. काहींना पडत असतील. परंतु माणसाचा मेंदू विकसित होण्याचं 5 वर्षाचं, 6 वर्षाचं एक विशिष्ट वय असतं. म्हणून तर आपण त्याला शाळेत टाकतो. मग 7वी 8वीचा दुसरा टप्पा असतो, 10वीचा 12वीचा तिसरा चौथा टप्पा असतो आणि मग ग्रॅज्युएशन होणं हा 18-20 वर्षाचा एक दुसरा टप्पा असतो. हे सर्व जर आपण पाहिलं तर असं दिसतं की विज्ञानाच्या संदर्भातल्या संकल्पना ह्या जर आपल्या स्पष्ट झाल्या, शक्यतो 10वी 12वीच्या टप्प्यावर त्या प्रकारचं कुतूहल पण खूप असतं, प्रश्नही खूप पडत असतात आणि ती सतावत असतात. त्या वेळी ती जर प्रश्नांना उत्तरं मिळाली समाधानकारक, व्यक्तीकडून असतील, पुस्तकाकडून असतील किंवा अन्य टीव्हीवरच्या कार्यक्रमातून असतील, कोणत्याही पद्धतीने असो, परंतु त्या काळात त्यांचं कुतूहल शमवता आलं पाहिजे. कुतूहल त्यावेळी शमवलं तर ते कुतूहल आणखी वाढतं. विशिष्ट विषयांच्या बाबत, विशिष्ट प्रश्नांच्या बद्दलचं कुतूहल जरी शमलं तरी अन्य प्रकारचं कुतूहल वाढतं. त्यामुळे पुढचा टप्पा असा येतो की विज्ञानाच्या संदर्भातल्या कल्पना ह्या आपल्या स्पष्ट व्हायच्या असतील तर स्वाभाविक आहे की आपण या विश्वामध्ये एकटेच आहोत का? ही पृथ्वी आहे ग्रह, या पृथ्वी नावाच्या ग्रहावरच मनुष्य, प्राणी आणि एकूणच जीवसृष्टी आहे. अन्य ग्रहावर आहे की नाही याचा शोध चालू आहे. मग आपल्याला ही आकाशगंगा सापडली, मग 9 ग्रह आहेत, सूर्य आहे, चंद्र आहे, तारे आहेत आणि त्याच्या पलीकडे काय आहे तर त्याच्या पलीकडे आपल्याला फार काही सापडत नाही.
मग मुद्दा असा येतो की त्याच्या पलीकडे विज्ञान सांगत नाही. विज्ञान असं म्हणते की आम्ही इथपर्यंत आलोय, आम्हाला सापडलंय की आकाशगंगा आहे, त्याच्यात एवढे ग्रह तारे आहेत आणि त्याच्यामध्ये पृथ्वी आहे आणि त्याच्यामध्ये माणूस नावाचा प्राणी आहे. त्याच्या पलीकडे असूही शकतं. म्हणजे विज्ञान तिथे खूपच नम्र भूमिका घेतं. विज्ञान पुढे असंही सांगतं की 500 वर्षापूर्वी यापैकी काहीच माहित नव्हतं. म्हणजे पृथ्वी गोल आहे हे पण माहित नव्हतं. 500 वर्षापूर्वी पृथ्वीचा नकाशा पण आम्हाला माहित नव्हता. आता तो सिद्ध झालेला आहे. पुढे कदाचित काही शतकानंतर, कदाचित सहस्रकानंतर ह्या विश्वाचे रहस्य आणखी उलगडत जातील, जी युगानुयुगे चालू आहेत. परंतु विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याला इथपर्यंत तरी घेऊन जातो की या विश्वामध्ये आत्ताच्या घडीला प्रयोगाने जे काही सिद्ध झालंय त्यानुसार पृथ्वीवर फक्त जीवसृष्टी आहे. आकाश आणि खाली पाताळ हे जे काही आपल्या संकल्पना लहानपणापासून ऐकतो किंवा स्वर्ग आणि नरक, तर तसं अजून कुठेही पुराव्यानुसार सिद्ध झालेलं नाही. पृथ्वीचा कोपरा ना कोपरा तपासून झालेला आहे. अंटार्क्टिक खंड झालेत, आफ्रिका खंड झालेत, जंगल झालेत, वाळवंट झालंय आणि असं सगळं लक्षात आलेलं आहे की हे इथं कुठेही स्वर्ग नाही, नरक नाही, कोणतीही अतिमानवी शक्ती नाही, अतिंद्रिय शक्ती नाही, ईश्वर म्हणून एक वेगळी काहीतरी व्यक्ती कुठंतरी बसलेली आहे आणि त्या विश्वाचं नियंत्रण करते, असं किमान पृथ्वीवर नाही. विज्ञान याच्याबद्दल पुढे अजून बोलत नाही. पुढे ते इतकं नम्र आहे की माहित नाही आम्हाला पुढचं. पण ज्ञात जो काही इतिहास आहे, ज्ञात जे काही विज्ञान आहे, त्यामध्ये याच्या पलीकडे वेगळं असं काही अस्तित्वात नाही. हे एकदा स्पष्ट झालं की माणूस थोडा अज्ञेयवादी होईल, कदाचित कोणीतरी पूर्णतः नास्तिक होईल, कोणी निरीश्वरवादी होईल. मी असं म्हणेल की हा वेगवेगळ्या व्यक्तीच्या आधीच्या जडणघडणीशी संबंधित भाग आहे. परंतु तो इथपर्यंत तरी येऊन थांबेल. अर्थातच विज्ञान अजूनही मेंदूच्या संशोधनामध्ये कमी आहे. त्यामुळे आत्म्याचं अस्तित्व काय, माणसाच्या मनातल्या भावना काय, माणूस विचार करतो म्हणजे कसा करतो, रागावतो म्हणजे कसा रागावतो, याच्याबद्दलची अजून आहे थोड्या थोड्या प्रमाणात त्याच्याबद्दल संशोधन झालेलं आहे, परंतु फार ठोसपणे पुढे काही आलेलं नाही. आणि म्हणूनच एका मर्यादेच्या पलीकडे विज्ञान जे आपलं क्षेत्र नाही त्याच्याबद्दल फार काही बोलत नाही. पण ही स्पष्टता मला असं वाटतं की आपल्या तारुण्यामध्ये यायला हवी. ते झालं की मग या पृथ्वी तलावर इतके हजारो प्राणी आहेत. मग काय आपण असं म्हणू की साधारणतः 71% पाणी आहे. पाण्यामध्ये खूप वेगळी जीवसृष्टी आहे. उरलेल्या 29% भूभागावर वनस्पती आहेत आणि अन्य प्राणी आहेत आणि त्याच्यामध्ये एक मनुष्य नावाचा प्राणी आहे. त्याने हे सगळं सिव्हिलायझेशन किंवा मानवी संस्कृती ही हजारो लाखो वर्षांच्या परिश्रमातून आकाराला आणलेली आहे. ही एकदा स्पष्टता आपल्याला आली की आपण नम्र व्हायला लागतो. आपण असं म्हणतो की विज्ञानच इतक्या शतकांच्या नंतर सुद्धा एका मर्यादेच्या पलीकडे ठोसपणे सांगायला तयार नाही की हे विश्व कसं निर्माण झालं. त्याच्याबद्दल 3-4 सिद्धांत आहेत आणि त्याच्यावर अजून सर्वमान्य असं थिअरी कोणी मांडत नाहीये की शक्यता मानतात. तर पुढचा मुद्दा असा आहे की एकदा हे आपल्या सभोवतालचं विश्व कसं आहे हे लक्षात घेतलं की मग एकतर त्यानंतर आपल्या मनात एक प्रकारची भावना येते की आपल्या हयातमध्ये काय गोष्टी आपल्याला कळणं शक्य नाही. कारण इतके वैज्ञानिक काम करतायत तरीही आकाशगंगेमध्ये सुद्धा काय आहे याचा पुरेसा शोध लागलेला नाही. मग पुढचा असा मुद्दा येतो की पृथ्वीवर इतकी मनुष्य आणि प्राणीसृष्टी आणि वनस्पती सृष्टी आहे, त्याच्यातलं सुद्धा कितीतरी अजून आपल्याला सापडलेलं नाही. माणसं सुद्धा कितीतरी वेगवेगळ्या संस्कृती आकारल्या आहेत, वेगवेगळ्या भाषा आहेत, धर्म आहेत, जाती आहेत, संस्कृती आहेत, रूढी परंपरा आहेत. ही सगळी जेवढी गुंतागुंत आपण पाहत जाऊ तेवढे आपण अधिक अचंबित होतो, अधिक थक्क व्हायला लागतो. आणि मग वेगवेगळ्या संस्कृती आकारल्या, विचाराती आहेत, संस्कृती आहे पाहत जाऊ तेवढे एका बाजूला आपलं ज्ञान, आपल्या सभोवतालाच्या बद्दलचं ज्ञान किती प्रचंड आहे ही भावना मनामध्ये आली की माणूस नंबर व्हायला लागतो. आणि त्याच वेळी पण अन्य कोणत्याही प्राणीयाकडे नसलेलं किंवा अन्य कोणत्याही प्राण्याला उभारता आलेली नाही अशी सृष्टी
जीवसृष्टी किंवा अशी संस्कृती ही मनुष्य प्राण्याने आकारात आणली आणि ही हजारो किंवा काही लाखो वर्षांच्या परिश्रमानंतर आणली आणि मी या प्राणीसृष्टीचा, मनुष्य नावाच्या प्राणीसृष्टीचा एक महत्वाचा घटक आहे. माझ्यापर्यंत आतापर्यंतच्या लक्षावधी पिढ्यांनी केलेल्या परिश्रमातून जे काही आकार भाषेचं असेल किंवा ज्ञानाचं असेल किंवा भौतिक सोयी सुविधांचं असेल, हे माझ्यापर्यंत आणून दिलेलं आहे. म्हणजे मी जन्माला आलोय ते आज. मी जर 5,000 वर्षापूर्वी जन्माला आलो असतो तर मला हे इतकं संचित मिळालं नसतं. मग आपल्याला हे समजलं की आपल्या मनात एक प्रकारची कृतज्ञतेची भावना येते की कोणाच्यामुळे आपल्याला हे इतकं रेडीमेड मिळालेलं आहे. मग तिसरा भाग असा पण येतो की अन्य कोणत्याही प्राण्याला जे मिळालेलं नाही, जे करता आलेलं नाही, ते मनुष्य प्राण्याला करता आलंय आणि मी त्याचा भाग आहे. म्हणजे आपल्या मनात एक अभिमानाची पण भावना येते. म्हणजे पहिल्यांदा नम्रतेची भावना येते, दुसऱ्यांदा कृतज्ञतेची भावना येते, तिसऱ्यांदा अभिमानाची पण भावना येते. आणि पुढे असंही वाटतं की मग माझ्यासारख्याच अन्य मनुष्य प्राण्यांनी प्रत्येक जनरेशन मध्ये आलेल्या नव्या लोकांनी काहीतरी नवीन भर टाकत टाकत हे जग इथपर्यंत आणलेलं आहे आणि माझ्या नंतरही हा गाडा असा पुढे चालणार आहे. ह्या सगळ्या प्रवासात, सगळ्या लांबच्या, दूरच्या आणि न संपणाऱ्या प्रवासातला मी एक छोटासा कण आहे, एक छोटासा बिंदू आहे. आणि मग मी माझी भूमिका खूप चांगल्या प्रकारे निभावली पाहिजे. आणि माझ्याकडे इतकं संचित आहे, भाषेचं आहे, ज्ञानाचं आहे, विज्ञानाचं आहे, तंत्रज्ञानाचं आहे, हे संचित घेऊन मी पुढे जायला पाहिजे. मग माणसाचा आत्मविश्वास वाढीस लागतो. मग उलट आपल्याकडे काय काय नाही याही पेक्षा आपल्याकडे काय काय आहे याच्याबद्दलचा अभिमान जास्त उसंबळून येतो, गर्व सुद्धा वाटतो आणि मग काहीतरी कर्तृत्व केलं पाहिजे. माझ्या वाट्याला जे काही 50, 60, 70, 80 वर्षांचं आयुष्य येईल ते आयुष्य मी जास्तीत जास्त सत्कारणे लावलं पाहिजे. मग कोणाला नवीन संशोधनात लावायचं असेल, कोणाला आहे ती परिस्थिती सुधारण्यामध्ये लावायचं असेल, कोणाला नवीन काहीतरी क्रिएट करण्यामध्ये लावायचं असेल, कोणी म्हणेल की आम्हाला नवीन संशोधन करायचंय, हे सगळं काम सामाजिक असेल, राजकीय असेल, सांस्कृतिक असेल, आर्थिक असेल, कला सृष्टीचं असेल, क्रीडा विषयक असेल, ही सगळी भर आपण टाकत असतो. त्यामुळे नम्रतेची, अभिमानाची भावना आपल्या मनामध्ये जसजशी पुढे पुढे आकार घेत जाते तसा माणूस जरा अधिक विचार करायला लागतो आणि त्या विचार करण्याच्या प्रक्रियेतून त्याला खूप आणखी प्रश्न पडायला लागतात, आणखी जाणून घ्यावंसं वाटतं, आकलन करून घ्यावंसं वाटतं. त्या प्रक्रियेमध्ये पुन्हा एकदा मी असं म्हणेल की एक सूत्र आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे: अनुभव, अभ्यास, दृष्टिकोन आणि भूमिका. आता हे कदाचित शब्द उच्चारले तर तुम्हाला त्याच्यामध्ये किती ब्रह्मांड दडलंय असं वाटणार नाही किंवा हे खूप गुंतागुंतीचं आहे की काय असं वाटेल. प्रत्यक्षात ते दोन्ही पण नाही. ब्रह्मांड दडलेलं आहे हे खरं आहे, परंतु खूप गुंतागुंतीचं आहे असंही नाही. म्हणजे आता हे मी सांगतोय ते आकलनाच्या संदर्भात. आपण आपल्या सभोवतालचं, स्वतःबद्दलचं, कुटुंब संस्थेचं, समाज व्यवस्थेचं, राज्य व्यवस्थेचं, विज्ञान तंत्रज्ञानाचं आणि जीवसृष्टीचं आकलन जे करून घेतो ते कसं करून घेतो? तर पहिला टप्पा स्वाभाविकपणे अनुभवावर आधारित आपलं आकलन असतं. तुम्ही जे काही पाहिलंय, प्रत्यक्षात कोणीतरी सांगितलंय, एखाद्या प्रसंगाचे तुम्ही साक्षीदार झालायत, याच्यातून तुम्हाला जो अनुभव गोळा होतो त्या बळावर तुमचं त्या विशिष्ट व्यक्तीचं, प्रसंगाचं किंवा विषयाचं आकलन हे आकार घेतं. परंतु अनुभवाला मर्यादा आहेत. अनुभव आपण किती घेणार, आपण प्रवास किती करणार, आपण किती लोकांना जास्तीत जास्त भेटणार. त्यामुळे त्याच्यापेक्षा पुढचं आकलन घ्यायचं असेल तर आपल्याला अभ्यासाकडे वळावं. अभ्यास वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. अभ्यासासाठी वेगवेगळ्या लोकांशी बोलणं असेल, एक्सपर्टशी, त्या विषयातल्या तज्ञ लोकांकडून जाणून घेणं असेल, एखादं पुस्तक वाचणं असेल, एखादा व्हिडिओ किंवा कार्यक्रम पाहणं असेल, टीव्हीवरचा कार्यक्रम पाहणं असेल, ह्या सगळ्या अभ्यासासाठीची वेगवेगळी टूल आहेत. परंतु कमी वेळात, कमी श्रमात, कमी खर्चात जास्तीत जास्त आकलन करून घेण्यासाठी आपल्या समोरचा पर्याय जास्त कोणता चांगला, तर तो येतो वाचनाचा. बाकीचे माध्यम मी म्हणालो तसे आहेतच, इलेक्ट्रॉनिक माध्यम वगैरे, परंतु वाचनातून कमी वेळ, कमी श्रम आणि कमी ऊर्जा
यातून खूप जास्त आकलन आपण करून घेऊ शकतो. म्हणून माझा दुसरा टप्पा आपलं आकलन वाढवण्यासंदर्भातला तो आहे अभ्यासाचा. तिसरा टप्पा येतो एकदा तुमचे अनुभव आणि अभ्यास ह्या दोन्हीच्या मध्ये प्रमाणापेक्षा थोडी जास्त वाढ झाली की ते दोन्ही परस्परांशी संघर्ष करायला लागतात, अनुभव आणि अभ्यास. आणि ह्या दोन्हीच्या संघर्षातून तुमचा असा एक दृष्टिकोन आकाराला येतो, म्हणजे तुमचा एक पॉइंट ऑफ व्ह्यू आकाराला येतो. तुम्ही कोणत्याही नव्या व्यक्तीकडे, वस्तूकडे, घटनेकडे, विषयाकडे बघण्याचा एक पॉइंट ऑफ व्ह्यू, म्हणजे बघण्याची, समजून घेण्याची अशी एक जागा तयार होते. त्याला आपण दृष्टिकोन म्हणू. आणि एकदा तो दृष्टिकोन आकाराला आला की तुम्ही तुमच्या अनुभवाचा अर्थ लावायला लागता तुमच्या दृष्टिकोनानुसार, अभ्यासाचा पण अर्थ लावायला लागता त्या दृष्टिकोनानुसार. एवढंच नाही तर कोणते अनुभव घ्यायचे आणि घ्यायचे नाही, कोणता अभ्यास करायचा आणि करायचा नाही, हे सुद्धा आपला दृष्टिकोन ठरवतं. मला असं वाटतं की दृष्टिकोन आकाराला येणं ही खूप महत्वाची आणि अतिशय व्हॅल्युएबल आणि हाच दृष्टिकोन नंतर तुमच्या भूमिका ठरवतो. मग माझा मुद्दा असा परत येईल एकदा इथे हे सूत्र मी संपवताना की एका नंतर अभ्यास आणि अनुभव याच्यापेक्षा दृष्टिकोन महत्वाचा ठरतो. कारण अनुभव आणि अभ्यास पण फायदा आहे. आपण किती करणार अभ्यास सुद्धा, जरी आपण वाचन करणं, टीव्ही पाहणं किंवा प्रवास करणं आणि त्याच्यातून समजून घेण्याचे असते सुद्धा कार्यात येतात. म्हणून आपल्याला आपला दृष्टिकोन हा जास्त सकारात्मक असं एक नाव बहाल केलेलं आहे. तर दृष्टिकोन आपला करायला यावा असं मला वाटतं. पाहणं किंवा प्रवास करणं, आपला दृष्टिकोन हा जास्त सकारात्मक दृष्टिकोन आपला आकाराला यावा हे टर्म नाही. त्याच्यातून समजून घेणं माझा दृष्टिकोन असंही होऊ शकतं, परंतु त्याचा भावार्थ असा की कोणत्याही विषयाचा सर्व बाजूंनी सहानुभूतीपूर्वक विचार करणं आणि जे काही तुम्हाला त्याच्यातून निष्कर्षाप्रत याल, सर्व बाजूंनी विचार करायचा, काहीतरी निष्कर्षाप्रत किंवा निर्णयाप्रत आलो की त्यातून पुढचा तुमचा दृष्टिकोन असा असला पाहिजे की मला पुढे जायचं. होय, अशी गुंतागुंतीची परिस्थिती आहे पण मला पुढे जायचं. होय, इतक्या समस्या आहेत, संकट आहेत, पण मला पुढे जायचं किंवा याच्यातून मार्ग काढायचा. म्हणजे सकारात्मक मला जे अभिप्रेत आहे मूल्य ते इथे की प्राप्त परिस्थितीतून मला जास्तीत जास्त चांगलं करता कसं येईल या दिशेने विचार करणं म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन. आणि जास्तीत जास्त बाजूनी विचार करणं म्हणजे आपण ज्याला सम्यक असं आपण म्हणू. तर सम्यक आणि सकारात्मक दृष्टिकोन आकाराला येणं ही प्रक्रिया कशी होऊ शकते. आणि मी म्हणत होतो अभ्यास, अनुभव ही सगळी विचार प्रक्रिया त्याच्यावर. तर त्याला परत एकदा ढोबळमानाने असे आपल्याला नियम सांगता येतील की खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मित्रांशी किंवा माणसांशी, वेगवेगळ्या प्रदेशातले, वेगवेगळ्या जाती धर्मातले, वेगवेगळ्या वयोगटातले, वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात याच्याशी आपली इंटरॅक्शन शक्य तेवढी जास्त करण्याचा प्रयत्न करावा. तसं झालं की तुम्हाला वेगवेगळ्या बाजू, वेगवेगळ्या विषयांच्या, परंतु याला काय माहित आहे की आपण केलं पाहिजे की खूप वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांशी संवाद झाला पाहिजे. परंतु दुसरा भाग आहे खूप वेगवेगळ्या प्रकारचं वाचन पण झालं पाहिजे. कारण भाषेचा मुद्दा, परंतु याला वाचन पण झालं पाहिजे. कारण शब्दाच्या मध्ये आपण, कारण भाषेचं असं कॉम्पॅक्ट किंवा भाषा इतकी कॉम्पॅक्ट करून तर ती पुस्तकामध्ये शब्दबद्ध केलेले असते. सगळ्या संकल्प असतात, वर्णनं असतात, अनुभव असतात. हे सगळं जे काही जिवंत आहे ते तिथं शब्दामध्ये, सांकेतिक चिन्हामध्ये गुंतवलेलं असतं. खरं सांगायचं तर ते साठवून ठेवलेलं असतं. जसं आपण आपल्या फ्लॉपी मध्ये, पेन ड्राईव्ह मध्ये खूप मोठं भांडार साठवून ठेवतो. खरं तर एखादं पुस्तक म्हणजे साठवून ठेवलेलंच होतं. फ्लॉपी सारखंच पुस्तकामध्ये आणि ते जास्त क्रिएटिव्ह. कारण एक पुस्तक मी वाचलं आणि तुम्ही वाचलं तर त्याच्यामध्ये अर्थ लावण्याची शक्यता वेगवेगळी असते किंवा केलेलं तुमच्या समोर राहील आणि माझ्या समोरचा याच्यात फरक राहील.
आणि म्हणून शब्दांची ताकद ही खूप जास्त आहे. त्याला मर्यादाही आहेतच, की विशिष्ट शब्दाचा बरोबर आहे. परंतु जसं गुंतागुंतीकडे जाऊ तसे त्याचे अर्थ बदलत जातील. पण त्याच्याही मी आता खोलामध्ये जास्त जात नाही. तर वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांशी संवाद, वेगवेगळ्या प्रकारचं वाचन आणि तिसरं मी असं म्हणेल, की वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम ऐकावेत. वेगवेगळ्या कार्यक्रमांची प्रत्यक्ष सहभागी होता आलं तर हवंच. मग ते संगीत असेल, नृत्य असेल, भाषण असेल, विशिष्ट कला असतील, विज्ञानविषयक काही कार्यक्रम असतील, क्रीडाविषयक असतील, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचे असतील. शक्य असेल तेवढे जास्तीत जास्त कार्यक्रम आपण ऐकले पाहिजेत, पाहिले पाहिजेत. माणूस हा जास्तीत जास्त रॅशनल, जास्तीत जास्त वास्तवाच्या जवळ येण्याची शक्यता असते. तर समारोपादाखल मी पुन्हा एकदा मूळ मुद्द्याकडे घेऊन जाईल, की आत्ताची ही जी मी 3, 4, 5 वेगवेगळी सूत्र सांगितली, याचा कितीही प्रचंड विस्तार करता येईल. हे एकमेकांमध्ये गुंतलेलं आहे. मात्र शिक्षकांच्या संदर्भात जर जायचं असेल, तर लहानपणापासून मुलांना गणित विषयाची आवड कशी वाढेल आणि एक ऑब्स्टॅकल असा आपल्या शालेय अभ्यासक्रमामध्ये येतो. तो म्हणजे गाईड नावाचा प्रकार 3री-4थी पासून मुलांच्या हातामध्ये दिला जातो. नवनीत गाईड किंवा अन्य कोणत्याही प्रकारची अपेक्षित प्रश्न उत्तरं, रेडीमेड उत्तरं याच्यापासून जर मुलांना दूर ठेवता आलं, म्हणजे मी तर असं म्हणेल की गणिताची आवड आणि गाईडची नावड हा आपला अजेंडा असला पाहिजे. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाच्या संदर्भात तरी हा अजेंडा जर शिक्षकांनी, पालकांनी, संस्था चालकांनी ठेवला, त्याला पालकांचंही बळ मिळालं, तर पुढची त्या मुलाची किंवा मुलीची विचार प्रक्रिया जी आहे ती खूप बळकट होण्याची शक्यता आहे. आणि मग दुसरा भाग, सगळ्या बेसिक क्रिया ज्या आहेत भाषेच्या संदर्भातल्या, वाचणं, लिहिणं, बोलणं, ऐकणं आणि गणिताच्या संदर्भातल्या, ज्याला आपण स्टेप बाय स्टेप विचार करण्याच्या संदर्भातले असेल. आणि गणित हे केवळ शाळेतच शिकवता येतं असं नाही. गणिताचे तास मला स्वतःला असं वाटतं की डोंगरावर सुद्धा हातामध्ये वही पेन्सिल न घेता, लॅपटॉप न घेता किंवा आकडेवारी न करता सुद्धा सृष्टीमध्ये कसं किती गणित दडलेलं आहे हे मुलांना शिकवता येऊ शकतं. भूमितीचे जे आकार आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आकार हे आपल्या सभोवतालच्या सृष्टीमध्ये, मग झाडं असतील, पानं असतील, फुलं असतील, फळं असतील, पक्षी असतील, ह्या सृष्टीमध्ये दाखवता येऊ शकतील. तर हे सगळं अखंड जे भांडार आहे, तर ते बेस त्याचा किंवा पाया हा प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या मध्ये जर पक्का झाला, तर खूप चांगल्या पद्धतीने मुलं विचार करण्याच्या दिशेने पुढे जातील. आणि मला स्वतःला असे वाटतं की जेवढा पाया पक्का तेवढे पुढचे श्रम त्या मुला-मुलीचे, पालकांचे, शिक्षकांचे आणि एकूणच आपल्या समाजाचे खूप कमी कमी होत जातात. तर आता इथपर्यंत येऊन मी थांबलेलो आहे. प्रश्न उत्तरातून आपण आणखी काही गोष्टी कदाचित घेऊ शकू. थँक्यू. सर, आमचे शाळेचे शिक्षक आहेत तुषार कापगते, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. नाही, प्रश्न विचारू, फक्त मला एक आतापर्यंत एवढं कळू द्या की आवाजात मध्ये कुठे काही ऐकायला आलं नाही, ब्रेक झालं, समजलं नाही, असं काही आहे का? नाही, थोडस मध्ये मध्ये हा ब्रेक होतोय, पण ते मला वाटतं कनेक्शन मुळे असेल, तर आपण काही करू नाही शकत त्याला. परंतु तुम्हाला ते ऐकायला आलं का सर्व? म्हणजे आम्हाला पूर्णपणे नाही नीट ऐकू आलं आम्हाला. ब्रेक होतो. पण काही ओके. क्षणांसाठी, म्हणजे काही कमी वेळासाठी. नाही, पण भाषण म्हणून पूर्ण सगळं ऐकता आलं का काही तुकडे ऐकता नाही आले? नाही, पूर्ण ऐकता आलं. म्हणजे पुढचं मागचं ओके. सगळं घेऊन ते जे शब्द नीट समजले नाहीत त्याचा अर्थ लावता आला. ओके. ओके. आता मी ठीक आहे, मग आता आपण प्रश्नांच्याकडे जाऊ. हो, चालेल. हा. विचारा कापगते सर. हा, हॅलो. हा, बोला सर. नमस्कार सर, माझं नाव तुषार कापगते.
मी लोकबिरादरी प्रकल्पात शिक्षक म्हणून काम करतो, प्राथमिक शिक्षक. ओके. माझा एक प्रश्न होता सर, की मुलांच्या विचाराशी म्हणजे विद्यार्थी आहेत त्यांच्या विचारांशी किंवा त्यांच्या विचार प्रक्रियेशी आपली किंवा पालकांची किंवा शिक्षकांची विचार प्रक्रिया एकसारखी कशी करता येईल, जेणेकरून मूल समजून घेणं आपल्याला सोपं होईल किंवा त्यांच्या दृष्टीने आपल्याला जग बघता येईल, याच्याबद्दल थोडं जाणून घ्यायचं होतं सर. ओके. नाही, आता त्यांची प्रत्येक मूल किंवा प्रत्येक माणूस हा इतका स्वतंत्र आणि इतका वेगळा असतो, कारण प्रत्येकाला मिळालेलं जे पर्यावरण आहे ते आपल्याला वाटतं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने वेगळं असतं. म्हणजे एकाच घरातील दोन वेगळे असतात. एका दोन्ही एकाच आई वडिलांच्या होताचं इतकं प्रचंड असतं आणि माणसाच्या मेंदूवर अशा लक्षावधी कोट्यावधी एकाच आई वडिलांवर इम्प्रिंट झालेले असतात, त्याच्यातून त्याची विचार प्रक्रिया आकाराला आलेली असते. त्यामुळे पालकांची, शिक्षकांची आणि मुलाची ही सेम विचार प्रक्रिया अशी होणार. आपण बघायचं, आपण माणूस आहे ते आपल्याला समजतंय की नाही, आणि आपलं जे काही म्हणणं आहे पण बघितलं एवढंच पाहिजे की त्या माणूस आहे ते आपल्याला समजतंय, त्यांच्यापर्यंत पोहोचतंय की नाही. म्हणजे संवादाची पूल तयार करणं हा महत्वाचा भाग आहे. अनेक वेळा असं होतं की मुलांचं मानसच आपल्याला कळत नाही किंवा शिक्षक पालक जे काही मुलांना सांगतात ते कळत नाही. त्यामध्ये पहिला भाग तर हा आहे की संवादाच्या माध्यमातून त्या गोष्टी होऊ शकतील, संवादाच्या अभावामुळे सुद्धा हे होऊ शकतं. आणि मग मुलीला ते विशिष्ट काही शब्द उच्चारत असतील तर यांना काय सांगायचंय, काय सांगायचं नाही, याची नेमकी मनस्थिती काय आहे, हा प्रश्न याच्या मनात कशामुळे आला, हे आपण मुळाशी जाऊन जर सभोवताली थोडंसं उत्खनन केलं तर कदाचित त्याचं मानस समजण्याच्या दृष्टीने फायदा होईल. पुढे हाच प्रश्न उलटा येतो. मुलं मोठी होतात तेव्हा त्यांचे पालक जेव्हा अतिशय प्रौढ असतात किंवा वृद्ध झालेले असतात, तेव्हा मुलांनी तो विचार केला पाहिजे की आपले हे वृद्ध पालक हे असा विचार का करतात, ही अशी चिडचिड का करतात किंवा हे असं का वागतात, हे समजून घेण्यासाठी त्यांनी तसं उत्खनन केलं पाहिजे. त्यामुळे सुरुवातीच्या काळात तरी शिक्षक आणि पालक यांच्यावर ही जबाबदारी जास्त आहे की मूल तर तसं का वागतंय, आणि त्यासाठी वाटल्यास शिक्षकांनी पालकांशी बोललं पाहिजे की हे मूल, याचं बॅकग्राऊंड काय आहे, याच्या जडणघडणीमध्ये काय आहे, घरामध्ये कशा प्रकारे वर्तन आहे, काय काय आवडतंय, काय आवडत नाही. पालकांनी सुद्धा काही गोष्टी विचारल्या पाहिजेत शिक्षकांना की हे मूल शाळेमध्ये कशा प्रकारे, कशाला प्रतिसाद देते, कशाला देत नाही, असं स्वतः समजून घेऊन मुळाशी जाण्याचा प्रयत्न करणं. म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला म्हणता येईल की गणित पद्धतीने विचार करायला हवा. आणि मग हे सगळे तपशील जे काही मिळतील पालकांना किंवा शिक्षकांना, ह्या तपशिलाची संगती लावता यायला हवी, त्या निष्कर्षाप्रत जाता यायला हवं. म्हणजे इथे सुद्धा गणितच वापरायचं आहे आपल्याला. पुढे सर, आमच्या शाळेचे रेक्टर आहे, रेक्टर मॅडम ऋतुजा मॅडम, त्यांना प्रश्न विचारायचा. हा, नमस्कार सर, मी हॉस्टेल वार्डन आहे. तर माझा एक असा प्रश्न आहे की मोठ्या माणसांपेक्षा छोट्या मुलांची आकलन शक्ती किंवा आत्मसात करण्याची शक्ती थोडी जास्त असते. तर तुम्ही आता माध्यमिक आणि प्राथमिक मुलांविषयी बोलला की त्यांना आपण निसर्गाबद्दल वगैरे ह्याच्यामध्ये भरपूर काही शिकवू शकतो. पण मला असं म्हणायचंय, जर 6 वर्षाच्या खालील मुलगा असेल, कारण मी एक पालक आहे, आणि 6 वर्षाचा मुलगा असेल, जसं की तुम्ही म्हणाला गणिताची आवड निर्माण करणे, भाषेची आवड निर्माण करणे, हे मुलं तर निसर्गात पाहतच असतील. पण जर आपण असा विचार केला की 6 वर्षानंतरच तो मुलगा शाळेत गेल्यानंतर शिकेल या गोष्टी, तर ते कितपत योग्य आहे की आपण घरी पण थोडंसं 4-5 वर्षानंतर त्यांना थोडंसं शिकवू शकतं. कारण की मग घरातील मोठी व्यक्ती म्हणते की 6 वर्षानंतर शाळेत गेल्यानंतर हेच शिकायचंय, तर त्याच्याऐवजी तुम्ही 6 वर्षाच्या अगोदर त्याला टेन्शन कशाला देता, की त्याला विचार करायची सवय कशाला लावता, त्याचं बालपण तुम्ही हिरावून घेता. तर हे कितपत योग्य आहे जर त्याची इच्छा असेल शिकण्याची, कारण की लहान मुलाची चौकस बुद्धी असते, त्याला भरपूर काही जाणून घेण्याची इच्छा असते. जर आपण शिकवलं तर ते कितपत योग्य आहे की त्याला म्हणजे असं थोडंसं हेवी होईल असं वाटतंय याच्याबद्दल.
मूलतः मला असं वाटतं की शिकणं आणि शिकवणं ह्या दोनही प्रक्रिया आनंददायी असल्या पाहिजेत. जर एन्जॉय करता येत असेल तर जरूर शिकवावं. म्हणजे आता आपण फॉर्मल आणि इनफॉर्मल एज्युकेशन असं म्हणतोय. शाळेत शिकवलं जातं ते थेट औपचारिक किंवा फॉर्मल एज्युकेशन आणि घरातलं अनौपचारिक. याचा अर्थ घरामध्ये तुम्ही अजिबात आकडेमोड करू नका किंवा लिहायला वाचायला शिकवूच नका असं माझं म्हणणं नाहीये. ते जर तुम्हाला आवडणार असेल आणि ते मूल पण ऍक्सेप्ट करत असेल त्याला तर ते चालू ठेवा. म्हणजे फॉर्मल एज्युकेशन सुद्धा तुम्ही घरातून चालू ठेवायला हरकत नाही. मात्र प्रत्येक वेळी ते एक्झाम ओरिएंटेड असलं पाहिजे. परीक्षेच्या दृष्टीने पाहिजे. असं होऊ देऊ नका आणि त्याच्या बदल्यात आपण आणखी काही गमावतोय का? म्हणजे त्या मुलांना कदाचित 5-6 वर्षाच्या ऐवजी 3ऱ्या-4थ्या वर्षी लिहिता वाचता यायला तुम्ही शिकू शकाल. परंतु त्याच वेळी त्याला सभोवताल दाखवणं, त्याला त्याचा सर्वांगीण विकास होणं, याच्या संदर्भात जर काही मर्यादा येत असतील, काही बंधनं पडत असतील, तर मात्र मी म्हणेल की याचं तुम्हाला आणि ते मूल पण किती स्वीकारतंय, त्याच्याशी पण आपला हा संबंधित भाग आहे. हा शेवटी तारतम्याचा भाग आहे, आनंदाचा भाग आहे. त्याला इतके हार्ड अँड फास्ट रूल लावू नयेत, परंतु मुलाची किंवा मुलीची जी काही एक मेंदूची वाढ आहे, ते काही गोष्टी समजून घेण्यासाठी विशिष्ट काळ, विशिष्ट कालखंड जाऊ द्यावा लागतो. 5 वर्षाचं वय ठेवण्यापाठीमागचं तेच कारण की मेंदूचा किमान पातळीवरचा विकास होणं फॉर्मल एज्युकेशनसाठी, म्हणून तर ते 5 वर्ष ठेवलंय. पूर्वी ते 6 वर्ष होतं, नंतर 5 आलं, आता बालवाडी आणि हे पाहिलं तर ते 4 वर्षापर्यंत आलंय. जसं ह्युमन सिव्हिलायझेशन पुढे जातंय तसं तो कालखंड खाली खाली येतोय. तो कदाचित आणखी पण थोडासा कमी येईल. त्यामुळे मुद्दा मला तो नाही वाटत. मुद्दा आपण सर्वांगीण विकास होण्यासाठी आणि फॉर्मल एज्युकेशनच्या बाहेर सुद्धा कितीतरी गोष्टी देता येतील. म्हणजे तुम्ही कदाचित त्या मुलाला 5 वर्षापर्यंत लिहिता वाचता शिकवलं नाही. शाळेत गेल्यानंतरच ते मूल शिकलं. परंतु 5 वर्षापर्यंत इतर कितीतरी गोष्टी जर दिल्या, कला, संगीत, साहित्य, प्रवास, निसर्ग, प्राणीसृष्टी, क्रीडा, कदाचित म्हणजे काही सगळंच आकडेवारी आहे आणि भाषा आहे आणि पुस्तकं आहे असं नाही. हा, पुढे. सर, आमच्या शाळेचे एक शिक्षक आहे गौरव दादा. त्यांचे एक प्रश्न आहे. विचारात किंवा थॉट प्रोसेस मध्ये क्लॅरिटी कशी आणावी आणि ती आचरणात कसे येईल? दुसरा, आपले विचार बरोबर चालले आहे की नाही हे कसं ओळखावं? पुन्हा एकदा मूळ प्रश्नाशी, आपले विचार बरोबर चाललेत की नाही हे कसं याच्यासाठी ओळखावं? आपल्याला आधीच्या विचारात किंवा थॉट प्रोसेस मध्ये क्लॅरिटी कशी आणावी आणि ती आचरणात कसे येईल? ओके, बरोबर. तर थॉट प्रोसेस मध्ये क्लॅरिटी आणण्याच्यासाठी आपल्याला मी आता मागाशी जे खरं सूत्र सांगितलं की तुम्ही सर्व बाजूंनी सहानुभूतीपूर्वक विचार करणं, याच्यासाठी खूप वेगवेगळ्या लोकांच्या बरोबर जर चांगला संवाद झाला आणि खूप वाचन झालं तर त्याच्यातून आपोआप एक प्रकारची घुसळण आकाराला येते. आणि ती घुसळण ही थोडी असह्य असते, थोडीशी त्रासदायक पण असते. मात्र त्याच्यातून हळूहळू क्लॅरिटी यायला लागते. एकदम झटपट नाही होऊ शकत कधीच. एकदा तुमचा दृष्टिकोन आकाराला आला की मग मात्र प्रक्रिया पुढे होतात. म्हणजे ते काय म्हणू आपण, सॉफ्टवेअर तयार करण्यासारखे. तुमचं सॉफ्टवेअर जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत तुम्हाला खूप त्याच्याशी झगडावं लागतं. त्याच्यामध्ये पहिल्यांदा एक रफ ढाचा तयार होतो. तो रफ आराखडा तयार झाला की मग तुम्ही ऍक्च्युअली त्या सॉफ्टवेअर मध्ये नवनवीन गोष्टी टाकता तेव्हा त्याचं नीट वर्कआउट होत नाही, त्याचं काम नीट करत नाही. मग तुम्ही परत काहीतरी दुरुस्त्या काढता आणि मग जेव्हा तुम्हाला पाहिजे त्या प्रकारे ते सॉफ्टवेअर आकाराला येतं की तुम्ही इनपुट्स दिले, काही विशिष्ट तपशील त्याच्यामध्ये ऍड केले की त्याच्यावर प्रोसेसिंग होतं आणि तुम्हाला पाहिजे तो रिझल्ट मिळतो. तर मला असं वाटतं की दृष्टिकोन आकाराला येण्यापर्यंतची जी प्रक्रिया आहे तिथपर्यंत आपण जायला हवं आणि त्यासाठी मगाशी सांगितले ते सर्व 3 ते 4 टप्पे आपल्या समोर आहेत. दृष्टिकोन आकाराला आला की क्लॅरिटी येत जाते. एवढंच नाही तर अमुक विषयाचे पुरेसे तपशील आपल्याकडे नाहीत, अमुक विषयाची पूर्वतयारी आपल्याकडे झालेली नाही, म्हणून याची क्लॅरिटी आपल्याला येणार नाही. हे सुद्धा क्लॅरिटीचं एक लक्षण आहे आणि हे आपल्या मनामध्ये तो दृष्टिकोन आकाराला आल्यावर येऊ शकतो. आणि राहिला प्रश्न आचरणात कसं आणायचं,
तर हा आता मुद्दा अगदी सनातन झगडा आणि संघर्ष आहे, की अनेक लोकांना खूप चांगला विचार करता येतो, पण प्रत्यक्षात अंमलात आणता येतो असं नाही. म्हणून तर थॉट आणि ऍक्शन याच्यामध्ये खूप जास्त अंतर कायमचं राहिलेलं आहे. कितीतरी वेळा लोकांना पटतं किंवा आपण असं म्हणतो की कळतं पण वळत नाही. आपण पण स्वतःबद्दल बोलतो किंवा आपल्या जवळच्या लोकांच्या बद्दल बोलतो, की पटलेलं नाही असं नाही, पटलेलं आहे, कळलेलं आहे, समजलेलं आहे. मात्र प्रत्यक्षात अंमलात आणण्याच्या मार्गात काही अडथळे आहेत. ते अडथळे वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. सभोवतालच्या परिस्थितीमुळे पण, कारण माणूस हा काही इतका असा स्वतंत्र बेटावर राहणार नाहीये किंवा इतका तो स्वतंत्र नाहीये. माणसाच्या एकूण विचारावर आणि वर्तनावर परिणाम करणारे अनेक घटक आहेत. आपला सभोवताल आहे, आपली कुटुंब संस्था आहे, आपली राज्य संस्था आहे, समाज व्यवस्था आहे. त्या सगळ्यांच्या बरोबर आपल्याला काम करायचं असतं. त्यामुळे काही प्रमाणात तिथे आपल्याला मोल्ड व्हावं लागतं. काही प्रमाणात आपण इतर घटकांना मोल्ड करत असतो. त्यामुळे ही सगळी एक न संपणारी प्रक्रिया आहे. असं कधीच मानायचं कारण नाही, की विशिष्ट विषयावर तुम्हाला क्लॅरिटी येईल. कोणत्याही माणसांना सर्व काळ सर्वच विषयांच्यावर क्लॅरिटी येईलच असं नाही. कितीतरी वेळा मला असे मोठे अभ्यासक, विचारवंत सांगतात, की आम्हाला अखेरच्या टप्प्यापर्यंतही कितीतरी गोष्टी कळल्या नाहीत. किंवा मधल्या काळात मी एका सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना असं विचारलं होतं, की तुम्ही आता रिटायर झालेला आहात, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि अनेक खूप चांगले महत्वाचे निकाल दिलेले आहेत. उच्च न्यायालयात दिलेत, सर्वोच्च न्यायालयात दिलेत. खूप अभ्यास केलेला आहे, एक आदरणीय स्थान आहे. तर व्हॉट इज जस्टिस? न्याय म्हणजे काय? याची तुम्ही काही व्याख्या करू शकाल का? ते म्हणाले, नाही सांगता येणार मला व्याख्या. मी पुढे असंही विचारलं, की पण न्याय दिला असं तरी म्हणता येईल किंवा दोन्ही बाजूंनी समाधान होईल, अशी काही सिच्युएशन असू शकते का? ते म्हणाले, नाही असू शकत अशी. आता हे एक छोटं उदाहरण जर बघितलं तर क्लॅरिटी नावाचा जो प्रकार आहे, हा काही ऍब्सोल्यूट नाहीये. ही कदाचित असं पण होऊ शकतं, की आज एखाद्या विषयाबद्दल मला क्लॅरिटी आहे, परंतु अधिक नवे तपशील मिळाले, नवी माहिती हाताशी आली, तर माझीही क्लॅरिटी उद्ध्वस्त होईल. अरे थांबा, आपण त्यावेळी खूप संकुचित विचार केला किंवा अपुरा विचार केला, असं वाटून त्याच्यावर पुन्हा थोडीशी मोडतोड होईल, नवीन त्याच्यावर प्रोसेसिंग होईल आणि नवीन क्लॅरिटी येईल. त्यामुळे क्लॅरिटी ही सुद्धा न संपणारी प्रक्रिया आहे. आता आपण ज्या अनेक वेगवेगळ्या 4-5 सूत्रांच्या भोवती बोललो, याच्यातूनच क्लॅरिटी येण्याची शक्यता वाढते. मात्र आपलं आपलं एक अभ्यासाचं विशिष्ट क्षेत्र जर निवडलं आणि त्याच्या स्टेप बाय स्टेप पुढे पुढे सरकत गेलो आणि परत उलटा ताळा घेतला, तर आपण योग्य का अयोग्य हे ठरवता येणं तुलनेने सोपं जातं. आणि वर्तनाच्या पातळीवर आहे असंच, की आपण अनेक वेळा स्वतःच्या मनाला बजावतो, की मी असा विचार केलेला आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र मला तो अवलंबता आलेला नाही. मग हे कशामुळे? याला मी स्वतः जबाबदार किती? माझं सभोवतालचं वातावरण जबाबदार किती? माझ्यावरचा असलेला परंपरेचा किंवा विशिष्ट विचारांचा पगडा हे काही कारणीभूत आहे का? असंही सतत स्वतःशी एक संवाद साधणं, हे जर झालं, तर आपला विचार आणि आपलं वर्तन या दोन्हीच्या मधलं अंतर कमी कमी होत जाईल. हे कधीच संपुष्टात येत नाही. तसं नसतं तर या जगामध्ये इतके समाजसुधारक होऊन गेले, इतके समाजसेवक होऊन गेले, इतके तत्ववेत्ते होऊन गेले, क्रांती करणारे राजकीय नेते होऊन गेले, इतके वैज्ञानिक होऊन गेले, तर आपलं जग कधीच सुजलाम आणि सुफलाम व्हायला पाहिजे. तर ते का झालेलं नाही? तर प्रत्यक्ष विचार आणि वर्तन ह्या दोन्हीच्या मध्ये प्रचंड मोठी दरी आहे. व्यक्तीनुसार ते कमी जास्त असेल. आणि म्हणून तर मग आपले तुकोबा म्हणायचे ना, की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. त्याचा अर्थच तो, की ज्या माणसाचं बोलणं म्हणजेच विचार करणं आणि वर्तन ह्या दोन्हीमध्ये कमीत कमी अंतर आहे, किंवा जो माणूस जसा, अर्थातच विचार करणं म्हणजे चांगला विचार करणं आणि चांगलं वर्तन करणं, म्हणजेच ह्या दोन्हीच्या मध्ये जो अंतर कमी ठेवतो, त्याची वंदावी पावले, म्हणजे तो अतिशय आदरणीय माणूस आहे असा त्याचा अर्थ आहे. कोणीतरी मी ज्यावेळी विद्यार्थी होतो तेव्हा आमचा एक मित्राने याचा इतका शब्दशः अर्थ घेतला, की तो असं म्हणाला, की मी समजा वाईटच विचार करतोय आणि मी वाईटच वर्तन करतोय, तर तुम्ही माझी पावले वंदावी असं मी म्हणू का म्हणू नको. आता ही गमतीदार आहे, की पण तुकोबांना असा अभिप्रेत नाहीच आहे. तुकोबांना हेच, की चांगले विचार, चांगलं वर्तन जो माणूस करतो तो परम आदरणीय असतो.
आणि ह्या दिशेने आपल्याला जायचं असतं. आणि आपण सुद्धा अनेक लोकांना म्हणतो की ज्यांच्या पायाला स्पर्श करावं अशी माणसं कमी आहेत. ज्यांच्या समोर नतमस्तक व्हावं, नम्रतेने झुकावं अशी माणसं कमी आहेत. तर त्याचा खरा अर्थ हाच असतो की ही माणसं चांगलं वर्तन आणि चांगले विचार या दोन्ही मधलं अंतर यांनी मिटवलेलं आहे किंवा कमी केलेलं आहे. सर, बरोराची प्राध्यापिका आहे मोक्षदा मनोहर, हा. त्यांना प्रश्न हम्म. विचारायचे. मोक्षदाताई. हा, मोक्षदाताई बोला. मोक्षदाताई. मला 1-2 प्रश्न असे होते की हम्म. माझा जो सगळा विद्यार्थी वर्ग आहे हा सगळा ग्रामीण भागातला विद्यार्थी वर्ग आहे. यांना हम्म. बोलतं करणं हे आमच्या समोर मोठं आव्हान असतं. म्हणजे कितीही त्यांच्याशी मोठेपणाने वर्गात बोललो आम्ही तरी ते बोलायला तयार नसतात. म्हणजे त्यातनं कसं त्यांना बाहेर काढायचा हा एक मोठा प्रश्न आम्हाला नेहमी पडतो. दुसरा, मला स्वतःला असं आहे की मी रोज बसने प्रवास करते. मला प्रचंड विचार सुचतात आणि चांगले विचार सुचतात, पण त्याची मांडणी करताना माझा भयंकर गोंधळ होतो. त्यामुळे चांगले सुचलेले विचार लिखाणापर्यंत पोहोचवण्यासाठी मला बरेच अडथळे येतात. तर याच्यावर काही सोपे आपल्याकडे मार्ग असू शकतात का? ओके. पहिलं प्रश्न, मुलांना बोलतं करणं. स्वाभाविक आहे की तुमच्याकडे अशा ग्रामीण भागातले, अशा कुटुंबातले मुलं मुली आलेले असतील किंवा येत असतील की ज्यांच्याकडे शाळा किंवा ज्ञानाचं कधीच दालनच कधी खुलं झालं नाही किंवा ज्यांच्या मागच्या पिढ्यामध्ये सुद्धा कित्येक पिढ्यांच्या मध्ये फॉर्मल एज्युकेशन मिळालेलं नाही. अशा मुलांच्या बाबत त्यांना बोलतं करणं हे कदाचित अवघड जातं, कारण ते अशा वेगळ्या प्रांतात येऊन पडलेले असतात की तिथं ते बावरून गेलेले असतात. दुसऱ्या बाजूला तुम्ही म्हणजे रिसिव्हिंग एंडची जी माणसं आहोत आपण, या बाजूची माणसं त्यांच्या विश्वाशी खूप अपरिचित असणार. म्हणजे ती मुलं तुमच्या विश्वाशी अपरिचित आहेत, तुम्ही त्यांच्या विश्वाशी अपरिचित आहात. असं असेल तर आणि तरच तो संवाद कमी होतो. आपण बघा ना, आपला सभोवताली जर विचार केला तर कोणत्या माणसांच्या बरोबर आपण जास्त संवाद करतो आणि कोणत्या माणसांच्या बरोबर कमी करतो. जेव्हा समोरचा माणूस आणि आपण खूप चांगली वेवलेंथ जुळते, म्हणजे त्याच्या आवडीचे विषय, माझ्या आवडीचे विषय, त्याचं आकलन, माझं आकलन, याच्यामध्ये खूप साम्य असेल तर बोलणं फटाफट होतं. जर त्याचा एरिया ऑफ इंटरेस्ट वेगळा आहे, माझा वेगळा आहे, तर बोलण्याला विषय कमी राहतात. मग तुम्ही हे निरीक्षण परिचित लोकांच्या बद्दल पण बघा आणि अपरिचित पण बघा. आपल्या सभोवताली वर्षानुवर्ष परिचित असणारी माणसं भरपूर असतात, पण सगळ्यांशीच आपण इतकं दिल खोलके बोलत नाही. काहीच लोकांशी का बोलतो याचं कारण त्यांची आणि तुमची वेवलेंथ जुळलेली. या उलट एकदम अपरिचित माणसं कुणी आली तरी सुद्धा कधी कधी पहिल्याच भेटीमध्ये त्यांच्याशी खूप चांगला संवाद होऊ शकतो. तो का होऊ शकतो? तर त्याचं कारण त्यांचं आणि तुमचं जे विश्व आहे त्याच्यामध्ये बरंच जास्त साम्य आहे, एकमेकांना परिचित आहे, हे तुमच्या लक्षात येतं हे बोलण्यातून. आता मुलं आणि तुम्ही याच्यामध्ये अर्थ असा असणार की तुमचं विश्व आणि त्यांचं विश्व याच्यामध्ये कॉमन मुद्दे कमी आहेत. पहिला तो भाग हाच येतो की ती मुलं लहान आहेत, तुम्ही प्रौढ आहात, त्यामुळे दोन्हीच्या मध्ये अनुभव, अभ्यास सगळ्याच्या मध्ये प्रचंड तफावत आहे. परंतु याच्याही पलीकडे त्या मुलांचं भावविश्व किंवा त्यांची कुटुंब विश्व, त्यांचं सभोवतालचं पर्यावरण, हे तुम्हाला जर आता 2 भाग येतात. एका बाजूला मुलांनी तुमचं विश्व समजून घेणं, तुमच्याशी समरस होणं किंवा तुम्ही मुलांचा समरस होण्यासाठी पुढाकार घेणं. स्वाभाविक आहे की पुढाकार तरी ते चिपळून राहतात, परंतु वाढलेले असतील म्हणून तेवढे निर्भयपणा किंवा मुलांची धाडस दाखवतात. बहुतांश म्हणून आपल्याला शिक्षकांना मुलांचं पर्यावरण समजून घेतलं पाहिजे. त्यासाठी मी असं म्हणेल की तुम्हाला तेवढंच पहिलं ही मुलं शाळेच्या बाहेर कधी असतात तेव्हा घराचं पर्यावरण काय आहे, हे घरामध्ये 8 तास असतील, शाळेत 8 तास येत असतील आणि उरलेले 8 तास कुठे असतात? जंगलात असतात, झोपडीमध्ये असतात, रस्त्यावर खेळत असतात, कुठे असतात? हे आपल्याला एकदा समजून घेतलं, त्यासाठी घेतलं की पहिलं त्या मुलांचं असतील, शाळेत 8 तास असतात, रस्त्यावर आपण बोलायला सुरुवात केली पाहिजे. ही मुलं
शेतामध्ये, रानावनामध्ये, जंगलामध्ये, प्राण्या पक्ष्यांच्या मध्ये फिरतायत उरलेल्या वेळात, तर शाळा, अभ्यास, पाटी, पुस्तकं, पेन्सिल, अक्षरं याची चर्चा न करता तुम्ही सरळ जर त्यांच्या विश्वात गेलात की झाडं आणि पानं आणि फुलं, मग आपल्या सभोवतालची झाडं कोणती आहेत इथपासून तर आता आपल्या खिडकीवर आलेला पक्षी कोणता आहे, जर ती मुलं त्या प्रकारची असतील तर असा काहीतरी संवाद होऊ शकतो. कदाचित तुम्ही त्या अशा मुलांना घेऊन एक थोडीशी जंगल सफर किंवा डोंगरावरची छोटीशी सफर अशी करू शकाल, तिथं ती मुलं बोलती होतील. कारण मग आपल्यालाही माहित नसलेली झाडं, पानं, फुलं आणि इतर कितीतरी छोटे मोठे घटक ही मुलं कदाचित सांगू शकतील. काही मुलं कदाचित जंगलातही नसतील. त्यांचं घर आणि घराच्या सभोवताली जी काही इतर छोट्या मोठ्या वस्तू असतील, इतर घटक असतील, खेळत असतील, तर तुम्हाला कदाचित त्यांच्या खेळाबद्दल बोलावं लागेल. त्यांचे खेळ कोणत्या प्रकारचे आहेत, त्यांचे अन्य मित्र कोणते आहेत. कधी कधी संमिश्र वस्तीमध्ये मुलं राहतात, वेगवेगळी जातीची, वेगवेगळ्या धर्माची, वेगवेगळ्या सांस्कृतिक वातावरणाची. तर मला वाटतं की ती जर बोलत नसतील, व्यक्त होत नसतील, तर त्या कधी संमिश्र वस्तीमध्ये मुलं राहतात, वेगवेगळ्या भाषांचं पर्यावरण काय आहे हे समजून घेणं. पहिल्यांदा त्यांच्या पर्यावरणाच्या संदर्भात आपण बोलायला लागतो, आपण त्यांना प्रश्न विचारायला लागणार, म्हणजे त्यांच्या कोर्टामध्ये चेंडू टाकत नसतील, व्यक्त होत नसतील, पहिल्यांदा त्यांच्या पर्यावरणाच्या संदर्भात आपण बोलायला, जो त्यांना खूप सहजासहजी खेळता येईल. आणि बरंचसं त्यांना त्यांच्यासारखे खेळू दिलं, बाजूला आणणं टप्प्याटप्प्याने, ही एक स्लो प्रक्रिया आहे. त्याला दुसरा काही पर्याय मला दिसत नाही. हा दुसरा प्रश्न हॅलो, नाही दुसरा प्रश्न तुमचा काय होता? दुसरा प्रश्न असा होता की विचार बरेच सुचतात, चांगले विचार सुचतात, पण त्याची मांडणी करताना नेहमी गोंधळ होतो. बरोबर. तर मी मांडणीचा संबंध आहे गणितामध्ये आपण पहिल्यांदा मांडणी करतो. मी एकदम प्राथमिक गणित जर पाहिलं, मगाशी उदाहरण दिलं की समोर काही वस्तू ठेवल्या आहेत, त्या वस्तू बाजूला काढा, किंवा इतके समोर फुलं आहेत, एका प्रकारची गणितामध्ये एकदम प्राथमिक प्रकारची बाजूला काढा, फळं असतील किंवा चिन्ह असतील, आकृत्या असतील, अन्य वेगळी आकृती काढा, सारख्या वस्तूमध्ये दिसलेल्या वस्तूमधून गट करा. मग समजा 2-3 प्रकारची फुलं ठेवली, 2-4 प्रकारची फळं ठेवलेली आहेत, 2-3 प्रकारच्या अन्य वस्तू ठेवल्यात, तर मग कदाचित फळं बाजूला निकषावर त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. मला स्वतःला वाटतं की तुमच्याकडे जे काही विचार सुचत आहेत ते कागदावर जर आपण नोट करत गेलो जास्तीत जास्त, आणि त्याचं जर तुम्ही वर्गीकरण करायला सुरुवात केली की कोणते कोणते विचार हे सुसंगत आहेत, कोणते विचार हे आलेले आहेत परंतु त्याचा आणि या विचाराचा संबंध नाही, ते वेगळे आहेत, तर नोटिंग केलं, त्याचे ड्राफ्ट केले काही, तर कदाचित तुमचं काम खूप सोपं होईल. कारण अंतिमतः सुसंगत विचार करणं म्हणजेच तर लिहिणं असतं, म्हणजेच तर भाषण असतं. आणि आपण लहान मुलांना सुद्धा सुसंगत पद्धतीने वाक्य उच्चारायला सांगतो किंवा शब्द जोडायला सांगतो. सुसंगत शब्द जोडले की वाक्य होतात, सुसंगत वाक्य जोडली की काय म्हणू आपण, त्याच्यानंतर त्याची काही एक परिच्छेद तयार होतो, सुसंगत परिच्छेद जोडले की त्याचा एक लेख आकाराला येतो, आणि असे सगळे सुसंगत एकमेकांशी जोडलेले लेख ते एकत्रित केले की त्याला पुस्तक आकाराला येतं. आणि मग जे थोडं विसंगत आहे ते बाजूला सारणं, याच्यासाठी नोट करत जाणं वेगवेगळ्या आपल्या मनातले थॉट, ही प्रत्येक माइंडला, आपल्या ब्रेनला सवयीचाच भाग असतो. तुम्ही म्हणाल की हे किती काळ, तर मी म्हणेन की सुरुवातीच्या काळात नोंदी करत चला, पुढे पुढे तुमच्या असं लक्षात येईल की तुम्ही आपोआप क्लासिफिकेशन करायला लागलं. पहिल्यांदा तुमच्या मनात समजा 10 विचार आलेत आणि ते 10 वेगवेगळ्या विषयावरचे होते. दुसऱ्या टप्प्यावर 10 विचार मनात आले तरी असं लक्षात येईल की नाही 3 वेगवेगळ्या विषयावर होते. म्हणजेच तुम्ही 3 टप्प्यामध्ये त्याचं वर्गीकरण करू शकाल. पुढे आणखी ते 2 टप्प्यात होईल, आणि पुढेचा असा पण विचार येईल की जेव्हा तुम्हाला विशिष्ट विषयावर बोलायचं असेल तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्हाला त्याच्या सभोवताली असलेले मुद्दे जोडून घ्यावे लागतील. म्हणजे आता आज भाषण समजा मला करायचं होतं, तर काल रात्री मी काय तयारी केली, माझ्या मनातही विचार कसा करावा हे म्हटलं की किमान 100 तरी प्रश्न आले असतील, किंवा तुमच्या समोर किती ओतायचं आणि किती सांगायचं इतकं काय काय असेल, तरीही मला त्याचं क्लासिफिकेशन करावं लागलं की ठीक आहे, माझ्याकडे खूप गोष्टी असतील सांगण्यासारख्या, पण आज आपला विषय आणि आपले श्रोते आणि उपलब्ध वेळ
याच्यामध्ये काय सांगता येईल, तर मग मी त्यातली त्यात काही मुद्दे नोट केले होते. मग उपलब्ध वेळ म्हणजे आता सुरू होण्याच्या आधी पण 2:15ला सुरू होत असताना मी पुन्हा एकदा जे काही मुद्दे नोट केले होते, तर कोणत्या क्रमाने जाण्याचा प्रयत्न करू. ते पण सगळं मी तुम्हाला सेम क्रमाने सांगितलं असं नाही. कारण प्रत्येक मुद्द्याच्या भोवती माझ्या मनात एक खूप काय काय आहे. परंतु मला तो मोह पण आवरला पाहिजे आणि गाडं पण आपलं पुढं सरकलं पाहिजे आणि ही न संपणारी प्रक्रिया आहे. म्हणजे हे मला पण पूर्ण साध्य झालेलं आहे असं नाही. आणि कितीतरी मोठे वक्ते असं सांगतात अजूनही, की आम्ही उत्तम भाषणं करतो. लोक टाळ्या वाजवतात. काय अप्रतिम भाषणे असं म्हणतात. मात्र आम्ही अस्वस्थ असतो. भाषण होईपर्यंत अस्वस्थ असतो. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ते त्यांच्या आक्रमक शैलीसाठी आणि तुफानी भाषणांच्यासाठी, शेरेबाजीसाठी, डायलॉगसाठी प्रसिद्ध होते. परंतु तरीही ते म्हणाले होते, की खरं सांगायचं ना तर मी एवढी भाषणं गाजवलीत, पण प्रत्येक भाषणाला जाण्याच्या आधी मी अस्वस्थ असतो. माझ्या डोक्यात चिक्कार असतो. उपलब्ध वेळेत आणि समोर असलेल्या ऑडियन्सच्या समोर मी ते नीट पोहोचू शकेल का नाही. मी अनावश्यक गोष्टी तिथे टाकू शकेल का किंवा टाकून देईल का, आणि ज्या मला आणायच्यात त्या मी खरोखर तिथे विसरून जाईल की काय, किंवा ज्याच्यावर मी जेवढा भर द्यायला पाहिजे तेवढा देईल की नाही, ते मी क्रमवार मांडेल की नाही, ही मला पण चिंता असते. ते एवढं पण म्हणाले होते, की काही वेळा तर माझे सुद्धा आहे ना खूप मोठी गर्दी पाहून हात आणि पाय थोडेसे थरथरतात. का तर एवढा मोठा ऑडियन्स इतक्या प्रचंड जाहिरातीतून एकत्र आलेला आहे, याची निराशा होणं हे मला परवडणार नाही. किंवा आपल्याला असं वाटतं, की काही लाखाचा समुदाय समोर उभा राहिलाय, बसलेला आहे आणि वक्ता बोलतोय. वक्ता मान्यवर आहे राष्ट्रीय स्तरावरचा. पण तुम्हाला सांगतो, जेव्हा जेव्हा लाखाच्या समुदायातून एक 25 माणसं, 50 माणसं उठून निघायला लागतात, तेव्हा तेव्हा त्या लाखाचा समुदाय जरी उपस्थित असेल तरी तो वक्ता अस्वस्थ होतो. त्याला असं वाटतं, की आपण कुठेतरी कमी पडतोय. कारण ही 50 माणसं तरी उठून का जातात लाखाच्या मधून. त्यामुळे ही न संपणारी प्रक्रिया आहे. पुढे सर, एक शिक्षिका आहे कांचन गाडगील मॅडम, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. कांचन मॅडम, कांचन मॅडम, तुमचा प्रश्न विचारा. आधी अनम्यूट करा मॅडम. हो, केलंय. हा, बोला. हो हो, बोला. माझा प्रश्न आहे सर, की मी लोकबिरादरी शाळेमध्ये 8वी 9वी 10वीच्या मुलांना मॅथ्स आणि सायन्स शिकवते आणि मी या आधी शहरामध्ये शिकवायची. तर मला असा फरक जाणवतो की इकडच्या मुलांमध्ये मॅथ्स आणि सायन्स शिकण्यासाठी जे लॉजिक जे लागतं ते तेवढं डेव्हलप झालेलं नाहीये. तर मग मी ते लॉजिक डेव्हलप करण्यासाठी मी काय करू शकते? कारण यांना मी गणित शिकवलं तर ते मेथड म्हणून नाही शिकत. म्हणजे मी त्यांना मेथड म्हणून शिकवलं तर ते गणित म्हणूनच शिकतात. त्या उदाहरणापुरते शिकतात आणि त्या उदाहरणासारखं दुसरं गणित त्यांना जर सोडवायचं झालं तर त्यांना तो सोडवायला प्रॉब्लेम येतो. तर मग मी हे डेव्हलप करण्यासाठी काय करू शकते? बरोबर. तुम्ही आता 8वी 9वीला हे सर्व शिकवताय आणि तुमच्या समोरची ही समस्या ही अनेक शाळांच्या मध्ये मला जाणवते. आणि त्याचं कारण असं दिसतं, की तुमच्याकडे ही सगळी मुलं 8वी पर्यंत आलीत, मात्र त्या मुलांचा जो बेस आहे, पाया आहे, तो कच्चा राहिलेला आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला या प्रकारचा त्रास होतोय. तर तुम्हाला आता दुसरा मार्ग दिसत नाही. पाया कच्चा राहिलेला आहे. तो 4थी, 5वी, 2री, 3री अगदी शाळेत जाण्याच्या आधीपासून. तर हा पाया पक्का करण्याच्या दिशेने आता उपलब्ध वेळ, तुमच्याकडे अडचण अशी असणार, की सिलेबस पण तुम्हाला पूर्ण करायचा आहे. शाळेच्या वेळेमध्ये करायचं आहे. आणि ही जी मुलं कच्ची राहिलेली आहेत किंवा ज्यांचा पाया कच्चा आहे, तुमच्या विशिष्ट विषयाचा, हा पक्का करायचा. तर याच्यावर आता खरं तर एक शिक्षक किती करू शकेल याच्याबद्दल माझ्या मनात शंका आहे. कारण तुम्हाला असलेली उपलब्ध वेळ. मात्र अशा प्रकारचे प्रश्न जर ऍड्रेस करून तुम्ही तुमचे मुख्याध्यापक, संस्थेचे लोक यांच्या बरोबर जर संवाद करून ह्या मुलांचा पाया कच्चा राहिलाय, आणि कधी कधी असं पण होतं की पाया कच्चा राहिलेला पक्क करण्याचं काम हायस्कूल शिक्षक नाही करू शकणार. कारण प्राथमिक शाळेला पण शिकवण्यासाठी एक वेगळ्या प्रकारची कौशल्य लागतात.
ते अनुभवातून आलेले असतात, प्रशिक्षण घेऊन आलेले असतात. त्या प्रकारचं प्रशिक्षण कदाचित हायस्कूलवाल्यांच्याकडे नसेल. उलटा प्रकार आहे. तुमच्याकडे जी कौशल्य असतील ती कॉलेजच्या शिक्षकांच्याकडे नसतील. त्यामुळे हायस्कूलचे शिक्षक असं म्हणू शकतात, की आम्ही आमचा सिलेबस खूप चांगला उत्तम प्रकारे शिकू शकतो. परंतु ह्या मुलांचा पाया जो कच्चा आहे तो आम्हाला कसा पक्का करायचा, म्हणजे वेळेचा मुद्दा जरी बाजूला ठेवला तरी सुद्धा तो कसा करायचा हे आम्हाला जमणार नाही. अशा वेळी मुख्याध्यापकांशी बोलून या मुलांचा पाया पक्का करण्यासाठी काय करता येईल. मला स्वतःला वाटतं की जे तुम्हाला कदाचित तुमच्या स्तरावर शक्य आहे त्या मुलांच्या साठी जो पाया कच्चा राहिला या संदर्भात अन्य कोणाच्या शिक्षकाची जर मदत घेता आली, विशेषतः प्राथमिक शाळेतले ज्यांचं गणित खूप चांगलं आहे किंवा शिक्षक, आणि त्याच्याबरोबर जर या मुलांना आठवड्यातून विशिष्ट काही दिवस जर बसवता आलं तर कदाचित तो पाया पक्का होण्याची प्रक्रिया काही प्रमाणात तरी पुढे सरकू शकेल. पण त्याला इतकं हार्ड अँड फास्ट रूल नाहीये त्याला, आणि तुम्हाला जरा अधिकाधिक सोपं कसं करून सांगता येईल, म्हणजे आपली पण जबाबदारी राहणारच की ठीक आहे मुलांचा पाया कच्चा असणार आहे आणि तो प्रत्येकच शाळेत कोणत्या ना कोणत्या विषयाच्या बद्दल असतोच असतो. कोणाचं गणित कच्चं राहतं, कोणाचं इंग्रजी राहतं, कोणाचं विज्ञान राहतं, इव्हन काही ठिकाणी भाषा पण कच्ची राहते. त्यामुळे जे कच्चं राहिलेलं आहे ते पक्क करण्यासाठी काही आपल्या विषयातले जे कोणी तज्ज्ञ लोक आहेत त्यांच्याशी बोलणं, आपले मुख्याध्यापक किंवा संस्था चालकांशी बोलणं, स्थानिक पातळीवर अन्य कोणी उपलब्ध होईल का, आणि या मुलांना उरलेल्या वेळात संध्याकाळच्या वेळी, सकाळच्या वेळी किंवा रविवारी सुट्टीच्या दिवशी काही करता येईल का, या दिशेने आपल्याला प्रयत्न करावे लागतील. पुढे सर शांती गायकवाड, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. शांतीताई. ओके. शांतीताई. हॅलो. व्हिडिओ सुरू करा तुमचा. हो चालू करा. हॅलो. बोला बोला. हा बोला. सर ऍक्च्युली मी शांती गायकवाड आणि लोकबिरादरीत मी व्हॉलंटियर म्हणून काम करत आहे. माझा प्रश्न असा आहे की मी एक पालक आहे आणि माझा जो मुलगा आहे तो सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये खूप इंटरेस्टेड असतो. तर काही ऍक्टिव्हिटी चालू केली आपण तर मग लगेच मग तो म्हणजे त्याचं जे ऍक्टिव्हनेस आहे ना ते संपून जातं. असं एक छोटासा सायकोलॉजीचाच विषय आहे हा. तर हा खूप मोठा विषय असू शकतो, पण तुम्ही ह्याच्यावरती मी काय त्याला कसं मोटिवेट करू हे मला जाणून घ्यायचंय. ओके, म्हणजे तो कोणत्याही ऍक्टिव्हिटीज मध्ये जास्त वेळ थांबत नाही असं तुम्हाला म्हणायचं. हा, म्हणजे तो थोडासा चंचल आहे असं तुम्हाला वाटत असेल. हो. किती वर्षाचा आहे तो मुलगा? तो 10 वर्षाचा आहे. ओके, 10 वर्षाचा आहे. नाही, दोन भाग येतात. आता मी मगाशी म्हणालो तसं की मानवी मेंदूची रचना ही अजून कधीच उलगडलेली नाही, आणि माणसाच्या मध्ये सतत बदल होण्याची प्रक्रिया चालू असते. काही मुलं त्याला अनेक वेगवेगळे कारण आहेत. मग तो जेनेटिक सायन्स जो आहे तो अजून बराचसा अज्ञात भाग आहे, लहानपणापासून झालेली जडणघडण आणि त्याला मिळालेलं पर्यावरण, यातून काही मुलांना विशिष्ट विषयामध्ये जास्त बैठक टाकून रस घेणं ही त्याची डेव्हलप झालेली असते. काही मुलांच्या मध्ये तसं नसतं. काही मुलांच्या मध्ये मला हे पण करावंसं वाटतंय, ते करावंसं वाटतंय, मला फिरायचंय, उड्या मारायच्या, क्रिकेट खेळायचंय, विटी दांडू खेळायच्या, मला बाहेर जायचं, म्हणजे अनेक वेगवेगळ्या गोष्टींमध्ये रस असणारी काही मुलं असतात. आणि काही मुलं विशिष्ट विषयात जरा जास्त रस घेतात. मग मी सुरुवातीला जी भाषणाची जेव्हा मी जनरलिस्ट आणि स्पेशालिस्ट म्हणालो ना, तर हे खरं तर सायकोलॉजिस्ट खूप चांगल्या प्रकारे सांगू शकतील. पण मला असं वाटतं की कदाचित मुलं जनरलिस्ट होणं आणि स्पेशालिस्ट होणं याचं हे एक चिन्ह आहे. तुमचा मुलगा कदाचित एकाच विशिष्ट विषयात खूप रस घेत नसेल, जे तुम्हाला वाटतं की त्यांनी कशात तरी बैठक टाकावी आणि रस घ्यावा, पण त्याला वेगवेगळ्या गोष्टीत रस असेल तर तो जनरलिस्ट आहे असा त्याचा अर्थ होतो. तो स्पेशालिस्ट जर असेल किंवा होण्याची शक्यता असेल तर तो विशिष्ट विषयात रस घेईल. मला असं वाटतं की हरकत नाही, काही मुलं जनरलिस्ट होतील, काही स्पेशालिस्ट होतील, पण जनरलिस्ट जरी असेल तरी सुद्धा तो जे काही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करतो त्या सगळ्या अर्धवटच सोडण्यापेक्षा तू जरा त्याच्यात अधिक वेळ दे, थोडासा कर. तू आता तुला 2च्या ऐवजी तू 10 गोष्टी कर, परंतु त्याच्यातल्या 5 तरी
थोडासा जास्त वेळ देऊन, पुरेसा वेळ देऊन अधिक चांगल्या प्रकारे करायचा प्रयत्न कर, असं आपली दिशा असावी. तू एकच एक गोष्ट करत बस असा हट्ट आपण धरायची काही मला वाटतं की फार गरज नाहीये. आणि स्वाभाविक आहे की जे विषय तुम्हाला वाटतात की कच्चे आहेत, म्हणजे केवळ अभ्यासक्रमातलेच नाहीत, अन्य सुद्धा, त्याच्या दिशेने वळवलं पाहिजे. म्हणजे एखादा मूल हे क्रीडामध्ये अजिबातच काही करत नसेल, खेळच खेळत नसेल, त्याला खेळासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. एखाद्याला बाकीच्या कला विषयाची काहीच आवड नसेल, थोडंफार आपण तिकडे वळवलं पाहिजे. कधी कधी असं होतं की एखाद्या मुलाला किंवा मुलीला कला आणि क्रीडामध्ये भलताच जास्त रस असतो, त्यांना बाकीच्या गोष्टीत नसतो. तर आपण इन्क्लिनेशन द्यावं, अशा प्रकारचं वळवण्याचा प्रयत्न करावा, तसं खत पाणी घालावं. पण शेवटी झाडाबद्दल आहे ना, की झाड त्याच्या त्याच्या गतीने, त्याला सूर्यप्रकाश द्या, त्याला हा कुंपण घालू नये. खूप लहान आहे तोपर्यंत काही अंतरावरचं कुंपण आपण झाडाला घालतो, ते का तर झाड वाळून जाऊ नये, जळून जाऊ नये म्हणून. परंतु एका विशिष्ट उंचीवर आलं की झाड आपापल्या गतीने वाढतं. आपण झाडाचं बीज, सभोवतालची लँड कशी आहे, पाणी आणि सभोवतालचं पर्यावरण कसं आहे, यानुसार स्वतःच असा एक वटवृक्ष तयार करतं एखादं झाड जर असेल. तर माणूस सुद्धा, तुम्ही आणि आम्ही, आपण सगळे खत पाणी घालतो, त्याचं जे काही बीज असेल ते त्याच्या त्याच्या पद्धतीने वाढू देणं हे जास्त योग्य. वनस्पतीपेक्षा माणूस कित्येक पटीने कॉम्प्लिकेटेड. जे मी झाडाचं उदाहरण खूप मर्यादित अर्थाने दिलं. झाडाला आपल्याला माहिती आहे की त्याला जागाच बदलता येत नाहीये, ते या दिशेला जाईल किंवा या दिशेला जाईल, खुरटलेलं राहील किंवा खूप उंच होईल. परंतु माणूस मात्र नाहीये. माणूस झाडाच्या लक्षावधी पटीने जास्त गुंतागुंतीचं असल्यामुळे त्या मुलाच्या पेक्षा त्या एका मर्यादेच्या पलीकडे आपण ताणू नयेत. आपण व्यक्त कराव्यात आणि त्याला सभोवताली तसं पर्यावरण देण्याचा प्रयत्न करावा. सर, अजून बरेचसे प्रश्न आहेत आणि तुमच्याकडून 5 वाजलेत. नाही मला अडचण नाही, पण तुमचे आता वेळेचं काय आहे? नाही, तुमच्याकडून त्याचे उत्तर ऐकायला आम्हाला खूप आवडलं असतं. पण आपल्याला वेळेचं बंधन आहे, म्हणून आपल्याला इथे बरोबर. थांबावं लागणार. आणि येस. कोणाचे काही प्रश्न असतील तर फेसबुक पेजवर कमेंट करा. ते प्रश्न सरांना आम्ही पाठवू आणि मग नंतर ते त्याचे उत्तर देतील. डॉक्टर प्रकाश आमटे या फेसबुक पेज वरती लिंक आहे आणि जे कोणी ऐकते त्यांनी तिकडे प्रश्न विचारा. विनोद सर त्याची उत्तरं नंतर देतील. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. विनोद सर, मनापासून धन्यवाद. फार छान झालं सेशन. आणि थँक्यू. आता आपल्याला थांबावं लागतं. थँक्यू. लोक बिरादरी प्रकल्पाचे सर्व शिक्षक, तुमचे विद्यार्थी, पालक, समीक्षाताई, या सर्वांना साधना साप्ताहिकाच्या वतीने मी मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि सुरुवातीलाच म्हणालो तसं की विचार कसा करावा हा म्हटलं तर खूप मोठा अतिव्याप्त विषय, आणि कोणत्याही भाषणातून समग्र विषय समजून घेणं किंवा समजावून देणं हे खूप अवघड असतं. तर त्या विषयाचं एक दालन खुलं करणं एवढंच एखाद्या भाषणातून होऊ शकतं. ते दालन खुलं झालं की श्रोत्यांनी किंवा ज्यांनी ते ऐकलंय त्यांनी त्या विषयाला आणखी पुढे पुढे घेऊन जायचं असतं. आणि एक आणखी गुपित सांगून ठेवतो की वक्ता जे काही बोलला त्याच्या बद्दलचे, त्याने मांडलेलं जे काही विचार असतील त्याच्याबद्दलचे मतभेद आपले जे आहेत ते मनाशी नोंदवता आले पाहिजेत. अर्थातच त्याचं सगळं म्हणणं समजून घेण्याचा प्रयत्न करून आपल्याला नोंदवता आले पाहिजेत. आणि याच्यातलं काय पटण्यासारखं होतं, काय पटण्यासारखं नव्हतं, किंवा काय आपल्याला पुरेसं कळलेलं नाही, ही सुद्धा विचार प्रक्रिया पुढे जाण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि ती तुम्ही माझ्या भाषणाच्या संदर्भात सुद्धा करावी. त्याला क्रिटिकल, न पटणारे किंवा न समजलेले असे मुद्दे तुम्ही मला जरूर कळवावेत. त्याचं स्वागतच आहे. सर, हा, बोलतो. तुमचा खूप खूप धन्यवाद, मनापासून आभार. आणि आता आपण इथेच थांबू. ओके.